श्री सरस्वत्यै नमः। श्री इतिहासपुरुषाय नमः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्याः उत्तरे तीरे पराभवनाम संवत्सरे उत्तरायणे वसन्तऋतौ चैत्रमासे कृष्णपक्षे प्रतिपद्यां तिथौ आद्यवासरः वासरस्थौ भृगुवासरे अद्यदिवसनक्षत्रे वर्तमाने श्रीचन्द्रे देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ आपण संकल्प केला आहे. जगामध्ये फक्त हिंदू लोक असे आहेत की ज्यांनी विश्वाच्या निर्मितीपासून ते आत्ताच्या कालखंडापर्यंतचा सगळा उल्लेख कालखंडाचा एका श्लोकामध्ये बसवला आहे. जिथे जिथे जगाच्या पाठीवर आपण जातो त्या त्या ठिकाणी या संकल्पाचा किंवा देशकालाचा उच्चारण करतो. त्याच्यावरती फार बोलण्याची ही वेळ नाही, पण पुढचा जो संकल्प आहे तो आपण सगळे मिळून करणार आहोत. अस्माकम म्हणतो आपण. तो अस्माकम म्हटल्यानंतर आपापल्या गोत्राचा आणि कुलदेवतेचा मनामध्ये स्मरण करायचं आहे आणि मी सांगतो तसं माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. आपापल्या कुलदेवतेचं आणि आपलं नामाचं स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे पण अस्माकम एतस्य सनातन राष्ट्रस्य गतवैभवस्य विश्वगुरुस्थानस्य च पुनः प्राप्त्यर्थम अस्माकं एतस्य विजिगीषोः इतिहासस्य पुनर्मण्डनार्थे वयं कृतसंकल्पाः. धन्यवाद. भारतीय इतिहास संकलन समिती म्हणजे भारतीय इतिहास संकलन योजना दिल्लीपासून ते आता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कामापर्यंत थोडक्यात 2-5 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केल्यानंतर काही सूत्रमय विषय मांडले होते. त्याच्यावरती फार त्यांनी जोरदार भाषणं वगैरे किंवा लेख पुस्तकं लिहिली नाहीत, पण जी सूत्र दिली त्या सूत्रांमध्ये जोरावरती आज आपण जगभर अत्यंत वेगळ्या पद्धतीनं चांगलं सकारात्मक काम करतो आहे. पहिलं त्यांचं काम म्हणणं होतं आमचे काम कुणाच्याही विरोधात नाही. दुसरं त्यांनी सांगितलं होतं की हे हिंदू राष्ट्र आहे आणि तिसरं त्यांनी सांगितलं हे परमवैभवाला न्यायचं आहे. चौथं सूत्र त्यांनी सहज मांडून ठेवलं होतं की संघ काही करणार नाही, पण स्वयंसेवक कोणतीही गोष्ट सोडणार नाही की जी समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे. आणि त्यांनी या सगळ्या रचनेमध्ये प्रचारकांची रचना केली. पहिले प्रचारक निघाले, त्यांचं नाव होतं उमाकांत केशव तथा बाबासाहेब आपटे. हे आपटे ज्यावेळेला प्रचारक म्हणून बाहेर पडले संघातले पहिले प्रचारक आहेत बरं का. बाकीचे सगळे नंतर एक मोठी फौज तयार झाली आणि त्यांनी संबंध जगभर हे काम पसरवलं. पण देशभर फिरत असताना त्यांच्या 2 गोष्टी लक्षात आल्या की ब्रिटिशांनी किंवा ख्रिस्ती राजवट म्हणतो मी तिला, त्या ख्रिस्ती राजवटीनं योजनापूर्वक हिंदूंचा अपमान करण्यासाठी म्हणून इथल्या काही गोष्टींवरती आघात केले. त्यातला एक भाग होता संस्कृत ही डेड लँग्वेज म्हणून त्यांनी जाहीर करून टाकली आणि दुसरं भारतीय इतिहासाची प्रचंड मोडतोड केली. ह्या दोन्ही गोष्टींचा ज्याला सल म्हणतो किंवा वेदना म्हणतो ती घेऊन आपटे बाबासाहेब आपटे नागपूरमध्ये येत असत. सहकाऱ्यांशी मित्रांशी चर्चा करीत असत, गुरुजींशी चर्चा करीत असत आणि ती वेदना सगळ्यांमध्ये पोचवत असत. करता 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 त्याच्यावरती उपाय पण त्यांनी सांगितलं की संस्कृतचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे आणि भारतीय इतिहासाची मोडतोड झाली ती सांधून विजिगीषू पराक्रमाचा इतिहास लोकांच्या समोर पुढच्या पिढीपर्यंत गेला पाहिजे. हे सगळं करत असताना 1972च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा महापुरुष सद्गुरूचरणी भगव्या ध्वजाच्या पायाशी विलीन झाला. तरी पण त्यांनी पेरलेला जो विचार होता तो मात्र चालूच होता आणि त्याच्यातून मग मोरोपंत पिंगळे, वाकणकर, वेळणेकर अशी सगळी महान मंडळी एकत्र आली आणि त्यांनी भारतीय इतिहास संकलन योजना आधी बाबासाहेब आपटे स्मृती समिती म्हणून स्थापन केली. पण या सगळ्या प्रक्रियेला 72 नंतर 82 सालापर्यंतचा कालखंड गेला. आपण कोणतंही काम आलं मनात आणि केलं असं होत नाही.
त्याच्यावरती चिंतन करतो, भले उशीर लागला तरी चालेल, पण जे होईल ते पाय रोवून अंगदकाने ये चरण रखा आहे आये कोई इसे उठाय, अशा पद्धतीचं आपण पाय ठेवतो आणि ते काम यशस्वी होतं. या दोघांनी तिघांनी सगळ्यांनी एकत्र येऊन इतिहास संकलन योजनेची रचना केली पुढे. त्यातून सरस्वती नदीचा शोध घेण्याची प्रक्रिया विचार समोर आला आणि या सरस्वती नदीचा शोध आपल्याला ठाऊक आहे. ही कथाही सगळ्यांना माहिती आहे. श्रीकृष्ण झोपले होते, अर्जुन पायाशी बसलाय, दुर्योधन डोक्याशी बसलाय आणि दुर्योधनाने सांगितलं, मग ती कथा आपल्याला माहिती आहे, की जात नाही फार. अर्जुनाने नारायणी सेना घ्यायच्याऐवजी श्रीकृष्णाला घेतलंय आणि ही बातमी ताऊजींना कळली आतमध्ये, म्हणजे मोठे बंधू. त्यांना माहिती आहे, त्याला श्रीकृष्णाला ओळखणारे जे काही 1-2 लोक होते संपूर्ण महाभारताच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये ताऊजी होते, म्हणजे बलराम दादा. त्याने कपाळाला हात लावला, त्यामुळे आता जे काही होईल ते मला बघवणार नाही, कारण ह्याने शब्द दिला आहे मी तुम्हाला जिंकून देईन आणि धर्माची बाजू आहे, त्याबद्दलही मला काही बोलता येणार नाही. हे दोन्हीकडचे लोक माझेच आहेत, कौरव आणि पांडव. त्यातला भीम आणि दुर्योधन त्याचे अत्यंत जवळचे शिष्य आहेत. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की मी या सगळ्या भानगडीत सापडतच नाही, मला नकोच आहे काय, म्हणून त्यांनी परिक्रमा केली आहे नदीची, ती सुद्धा सरस्वती नदीची परिक्रमा. आपण नर्मदा परिक्रमा ऐकतो, त्या कालखंडात सरस्वतीची परिक्रमा केली. सरस्वती नदी कुठे काय केलं काय सगळं वर्णन इतिहास पुस्तक म्हणून ज्याला आपण म्हणतो, आमचे विद्वान त्या सगळ्याला मिथक म्हणून एक घाणेरडा शिक्का मारतात. पण ते मिथक नाही आहे, तो इतिहास आहे. आमची इतिहास लेखनाची अशी पद्धत आहे, युरोपियन पद्धत वेगळी आहे. तर त्याच्यामध्ये जे जागा लिहिल्या आहेत, ज्या पद्धती सांगितल्या होत्या, त्या सगळ्या आपण तपासल्या. मोरोपंत पिंगळ्यांच्या नेतृत्वाखाली BRCचे लोक आले, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञ आले, जागतिक तंत्रज्ञ आले आणि आपण सरस्वती नदीचा शोध घेतला इतिहास संकलन योजनेच्या माध्यमातून. परिणाम काय झाला तर जगाच्या व्यासपीठावरून आत्ता या घटकेला आर्य भारतात बाहेरून आले, ही घाणेरडी संकल्पना आपण उद्ध्वस्त करण्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वी झालो. त्याचं कारण इतिहास संकलन योजना. आता काही लोक म्हणतात ते इन्व्हेशन नव्हतं, ते मायग्रेशन होतं वगैरे, सगळं वादाचा विषय सोडून देऊ. इतिहास संकलन समितीच्या या सगळ्या याच्यामध्ये सिंधू संस्कृती, त्याच्या अगोदरची सरस्वती काही हजार वर्षाची आणि सरस्वती संस्कृतीच्या त्या दर्जापर्यंत पोहोचण्यापूर्वीचे काही हजार वर्ष, याचा कालखंडाचं मापन केलं आणि आपण लक्षात आलं की आर्य भारतात बाहेरून आलेले नाहीत, इथून जगभर गेले. इतिहास संकलन समितीची संकल्पना अतिशय स्पष्ट आहे. आपापल्या प्रांताचा इतिहास असला पाहिजे, तो सजग असला पाहिजे, विजिगीषू असला पाहिजे. पराभव झाला म्हणून तो टाळायचा नाही. जे घडलं ते घडलं, सत्य घडलं, त्याची चुका ज्या असतील त्या चुका, पण दुर्दैवानं आम्हाला सगळ्या चुकाच सांगितल्या गेल्या. तसं न होता विजिगीषू म्हणून आपण त्याच्या संकल्पात म्हटलं आहे, विजिगीषू इतिहास असेल, ही आपली संकल्पना आहे. जिल्ह्यांचा इतिहास आहे, तालुक्यांचा इतिहास आहे, गावागावाचा इतिहास आहे, पाड्यांचा इतिहास आहे, आपल्या नदी नाल्यांचा इतिहास आहे, मंदिरांचा मशिदींचा इतिहास आहे आपल्या गावाचे. आपण या सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. इतिहास संकलन समिती आपल्याबरोबर आहे, इथली मंडळी आपल्यासोबत आहेत. येणारे अनेक प्रकल्प असतील, उपक्रम असतील, त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. इतिहास संकलन समितीचे सदस्य व्हायचं आहे. सदस्य होण्याचे फार अडचणीचे मुद्दे नाही आहेत. एक कॉलेज विद्यार्थ्यांसाठी आपण 300 रुपये वार्षिक म्हटलं आहे. अन्य सगळे नागरिकांसाठी 500 रुपये म्हटलं आहे. 2000 रुपये दिले तर आजीवन सदस्यता त्याची आहे आणि 5,000 आणि 5,000 एक वरती आलं तर आपण संरक्षक म्हटलं आहे. या सगळ्या योजनांमध्ये आपल्याला जिथे भाग घेता येईल त्या इतिहास संकलन समितीच्या कामामध्ये आपण सहभागी होऊ. सिंधुदुर्ग जिल्हा हा ऐतिहासिक घटनांनी अत्यंत समृद्ध आहे. मग ते आता इथे बसलेत कातळ शिल्पांपासून सगळी मंडळी आहेत, जिल्हा कुठलाही असू दे, ते सगळं कोकण प्रांताचा आपल्यामध्ये येतात. आणि रानडे आपलं उभे परिचय कातळ शिल्पांवरती ज्यांनी काम केलं आहे, रिजवूड साहेब, अशी अनेक दिग्गज मंडळी आपल्या या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, या सगळ्यांचं संकलन व्हावं, संघटन व्हावं, एक काम पुढे चालावं म्हणून आपण आवाहन केलेलं आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये येणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा अव्वल असेल असा मला विश्वास वाटतो. या निमित्तानं प्रास्ताविकामध्ये 2 शब्द मांडण्याची संधी मिळाली, त्याबद्दल संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. भारत माता की जय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले कोकण प्रांताचे माननीय प्रांत संघचालक बाबा चांदेकर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्यात. व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित कार्यकर्ता, माता, बंधू, भगिनी, आज योगायोग असा आहे की मी जिथं बसलो आहे त्या माझ्या बाजूला तशी इतिहासाची चालती बोलती 2 विद्यापीठं बसलेली आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मलाही स्वतःला इतिहास तज्ज्ञ असल्यासारखं वाटायला लागलं.
पण तरीसुद्धा इतिहासावर बोलण्याचा माझा काही अधिकार नाही. या कार्यक्रमाचं जे प्रयोजन केलेलं आहे त्याचा उद्देश आता चंदूजींनी सांगितलेला आहे. इतिहास कट्टा ही संकल्पना घेऊन इतिहास संकलन समितीने एक नवीन संकल्पना समाजामध्ये आणि समाजातील मंडळींना इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी यासाठी सुरू केली आणि आज ती आपल्याकडे पोचलेली आहे. आपण इतिहासप्रेमी आहोत आणि इतिहासप्रेमी असल्यामुळे या कार्यक्रमाला सगळेजण वेळात वेळ काढून आपण आवर्जून उपस्थित आहोत. आपल्या जिल्ह्याला एक फार मोठा इतिहास आहे. इतिहासावरती प्रेम करणारी आणि अभ्यास करणारी मंडळी पण आहेत, पण ही विखुरलेली आहे. प्रत्येकजण एकटा काम करतो आणि म्हणून हे एकटा काम करणं जे आहे ते जर एका सूत्रामध्ये आपण गुंतलं, एका साखळीमध्ये बसवलं, तर त्याला एक गती प्राप्त होईल, त्याला एक वजन प्राप्त होईल आणि ते करण्याचा हेतू, त्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आज आपण जमलेलो आहोत. आपल्या अवतीभोवती मंडळी असतात, आपण त्या इतिहासातल्या गोष्टी ऐकतो, त्याच्यामध्ये रमतो, समोरच्या माणसाची वाहवा करतो, त्याला शुभेच्छा देतो आणि तिथंच संपवतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला असा विचार करता येईल का की आपल्या संपर्कात आलेली, आपल्याला ज्ञात असलेली अशी जी सर्व मंडळी आपल्या जिल्ह्यातली आहेत, या मंडळींना आपल्या या सूत्रामध्ये गुंतता येईल का? आणि तशा अर्थाने जर आपण सगळेजण एकत्र आलो आणि त्या दिशेने प्रयत्न केला तर सिंधुदुर्गातलं इतिहास संकलन समितीचं युनिट, एकक, हे चांगलं सक्षम एकक बनेल. कारण समाजामध्ये आज कसं चालतं आहे, जो खोटा विमर्श चालतो आणि खोटा विमर्श ज्या माध्यमातून चालतो त्यातलं एक महत्त्वाचं माध्यम म्हणजे इतिहास आहे. इतिहासाची विकृती, इतिहासाची तोडमोड करून समोर मांडणं. आणि म्हणून इतिहासाचं जे खरं रूप आहे, मग अशी चंदूजींच्या बोलण्यामध्ये आलं, पूजनीय डॉक्टरांनी जी सूत्र सांगितली त्या सूत्रामध्ये पूजनीय डॉक्टरांनी संघ स्थापन करण्यापूर्वी जे त्रिदोष शोधलेले होते समाजातले, त्यातला एक होता तो आत्मविस्मृती. आणि म्हणून आपण इतिहास विसरलो आणि इतिहास विसरल्यामुळे आज ज्या आपल्यासमोर सगळ्या समस्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याचं मूळ कारण इतिहास विसरण्यामध्ये आहे. आणि म्हणून केवळ कुठंतरी एक समिती आहे आणि ती काम करते, आपल्या जिल्ह्यात येऊन काम करते आणि 2-4 मंडळी त्यांना साथ देत आहेत असं न राहता, एकूण जी या संघटनेची, या संस्थेची एक भौगोलिक रचना आपल्याला पक्की करायची, ती जर आपण पक्की केली तर त्या साखळीच्या माध्यमातून आपण खूप चांगलं काम करू शकू. आणि म्हणून ह्या सगळ्याचं काम करत असताना, आपण समाजामध्ये वावरत असताना अशी जी मंडळी आपल्याला मिळतील अशांची माहिती या समितीकडे आपण देणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातली एक चांगली समिती उभी करणं की जेणेकरून या हा जो सगळा व्याप आहे, एका अर्थाने आपण घाट घातलेला आहे सगळा, तर या सगळ्यामध्ये जितका जास्त माणसांचा सहभाग मिळेल तितकी त्याचं सामर्थ्य, तितकी त्याची शक्ती, तितका त्याचा विस्तार हा वाढत जाईल. आणि त्यासाठी आपण सगळेजण त्या दिशेने प्रयत्न करूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. या इतिहास संकलन समितीच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि पुढचा कार्यक्रम ज्यावेळी इतिहास संकलन समितीचा कोणताही होईल त्यावेळी आपण खूप मोठ्या संख्येने आणि चांगल्या आपली समिती ही त्याच्यात नीटपणे संघटित होईल अशा प्रकारचा प्रयत्न करूया आणि तशा प्रकारचं चित्र आपल्या जिल्ह्यामध्ये उभं करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करूया. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. जामखेडकर सर, ज्येष्ठ पुरातत्व इतिहास अभ्यासक आणि
भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं उद्घाटनपर मार्गदर्शन करावं. मंचावर उपस्थित सन्मान्य व्यक्ती, माझ्यासमोर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित झालेले इथले नागरिक आणि त्याचबरोबर सर्व इतिहासप्रेमी, थोड्या वेळापूर्वीच आम्ही काही यासंबंधीच्या चर्चा करत होतो. खरं चर्चा म्हणजे गप्पा मारत होतो. त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं की आत्ता मी सगळ्यांना उद्देशून असं म्हटलं की सर्व इतिहासप्रेमी खरी काय अशी वेगळी जात किंवा जमात आहे का? ती तशी नाही आहे. प्रत्येकाला आपल्या पूर्वी घडलेल्या गोष्टी, आपल्या पूर्वजांच्या गोष्टी, आपल्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी, त्यांचं वारंवार स्मरण करावं असं वाटतं किंवा होत असतं. आणि हे आपण जेव्हा करतो त्यावेळी काही वेळा असं वाटतं की इतरांना कमी लेखण्यासाठी आपण आपला इतिहास बघतो का, किंवा इतर काही लोकांना किंवा दुसऱ्या जमातींना किंवा कुळांना कमी लेखण्यासाठी आपण आपल्या कुळाचा किंवा जमातीचा इतिहास लिहितो का? कदाचित काही वेळा असं घडत असेल, पण इतिहासाच्या विषयी आकर्षण आणि प्रेम हे प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतं आणि तो आपापल्या परीने इतिहासाचा अभ्यास करत असतो. इतिहासाच्या ज्या निरनिराळ्या पातळ्या आहेत त्याच्यावर अभ्यास करत असतो. राष्ट्राचा इतिहास असेल, एखाद्या प्रांताचा इतिहास असेल, एखाद्या जिल्ह्याचा इतिहास असेल, एखाद्या जातीसमूहाचा इतिहास असेल, त्यामुळे तो करत असतो. आणि त्यामुळे इतिहास संकलन समिती किंवा देशभरावरच्या लेवलला इतिहास संकलन योजना नावाची एक संस्था स्थापन करण्यात आली. तिचा उल्लेख चंद्रकांत जोशी यांनी केलाच. याला काय कारणं घडली असतील? आपण एक साधं उदाहरण घडूया. 1857च्या युद्धामध्ये मुसलमान, शीख, हिंदू असं आपण नेहमी निरनिराळ्या समाजांचा उल्लेख करतो. आणि त्यांच्यामध्ये फरकसुद्धा आहेत. काही वेळा आपल्यामध्ये ते संघर्षाच्या स्वरूपात सुद्धा येतात बाहेर. परंतु हे असले भेद सगळे विसरून 1857 साली सर्व भारतीय समाजाने त्यावेळेच्या सत्तेच्या विरुद्ध, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी जी होती तिच्या विरुद्ध उठाव केला. तो कशामुळे केला? त्यांच्या असं लक्षात आलं की हे जे टोपीवाले आले हे असं म्हणतात की आम्ही तुम्हाला काहीतरी उत्कर्षाचा मार्ग दाखवू, तुम्हाला जी न्यायव्यवस्था जिच्यामधून तुम्हाला न्याय मिळत नव्हता अशा प्रकारची न्यायव्यवस्था, आदर्श न्यायव्यवस्था जी जगात अत्यंत आधुनिक आहे ती तुम्हाला आम्ही प्राप्त करून देऊ, आणि म्हणून आम्ही इथे आलो. खरं ते तसे आले होते का? त्यांनी इसवी सनाच्या 15व्या-16व्या शतकापासून भौतिकशास्त्रांचा उपासना मोठ्या प्रमाणावर केली आणि ती कौतुकास्पदच आहे. आज आपण ते करतो आहोत. पण त्याचबरोबर ती जी शक्ती प्राप्त झाली तंत्रज्ञानाची, तिचा त्यांनी उपयोग आपण कुठलीही गोष्ट करताना काय म्हणतो की सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, तशा प्रकारची त्यांची बुद्धी नव्हती. तिचा उपयोग त्यांनी आपल्या समाजासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या देशासाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग होईल म्हणून केला. त्यातही काही गैर नाही. पण
वेळ प्रसंग आला तर इतरांचा नाश करून, त्यांचा संस्कृतीचा नाश करून, त्यांची जी समाजव्यवस्था राज्यव्यवस्था असेल तिच्यामध्ये भेद पाडून आपला स्वार्थ घेतला पाहिजे, ही जी वृत्ती त्याच्यामध्ये आली, त्याच्यामुळे त्यांना अनेक युक्त्या आणि क्लुप्त्या करायला लागल्या. उदाहरणार्थ त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला. संस्कृतचा अभ्यास काय जाणून बुजून केला नाही. त्यांना जर भारतामध्ये न्यायदान पद्धती द्यायची असेल तर ती काही इंग्रजीमधून कोणाला लोकांना सांगणार नव्हते. लोकांना जो न्याय द्यायचा तो त्यांच्यामध्ये जी न्यायाची कल्पना आहे त्याच्यानुसारच द्यायचा. म्हणून शास्त्री पंडितांना बसवून त्यांचा सल्लामसलत करून त्यांनी न्यायदानाची व्यवस्था केली आणि त्यातून संस्कृतचा अभ्यास केला, त्यातून पर्शियनचा अभ्यास केला. त्यांच्या लक्षात आलं की अरे संस्कृत ही साधीसुधी भाषा नाही. त्यांना असं वाटायचं की वेद हे 250 वर्षापूर्वी 200-300 वर्षापूर्वी ब्राह्मणांनी तयार केले असते, संस्कृत भाषा ही अशीच असेल. त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रीक आणि रोमन ज्या भाषा आता नष्ट झालेल्या आहेत त्या भाषांचा अभ्यास फक्त काही त्यांच्याकडले जे धर्मशास्त्रज्ञ आहेत तेच करतात, प्रीस्ट करतात, फादरी करतात, बाकीचे लोक कोणी करत नाही. त्या भाषेचा आणि ह्या भाषांचा काहीतरी जवळचा संबंध आहे आणि ही भाषा इतकी पक्की आहे की ती त्या आपल्याकडल्या म्हणजे युरोपीय भाषांच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्यांना गंमत अशी वाटली की ही संस्कृत भाषा जी युरोपीय भाषांना जवळ आहे ती अजूनसुद्धा प्रभावशाली रीतीने लोकांच्यामध्ये आहे. भारतामध्ये जर 2 पंडित एकमेकांना भेटले तर ते संस्कृतमध्ये बोलत असत, त्यांच्या मातृभाषा वेगळ्या असल्या तरी. आणि म्हणून त्यांचं असं लक्षात आलं की ही भाषा काहीतरी वेगळी आहे, आपण तिचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग त्यांना शोध लागला की ते स्वतः आर्य आहेत. आर्य हा शब्द युरोपीय भाषेत नाही आहे, आर्य हा शब्द इराणीमध्ये आहे. इनफॅक्ट खरं सांगायचं म्हणजे इराण हा शब्द आर्याणाम, ज्या ठिकाणी आर्य राहतात तो प्रदेश, ते स्वतःला आर्य म्हणतात. त्यामुळे आणि तुम्हाला गंमत वाटेल की जर तुम्ही काश्मीरमध्ये आणि कुठेही गेलात तर मी सहज संभाषण करत होतो बाजारात जाताना, तर एक मुसलमान व्यापारी होता. तो म्हणाला हे जे आहेत ना हे आर्य नाहीत, आम्ही आर्य आहोत. म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की जे चिनी किंवा तिबेटी भाषा बोलणारे माणसं आहेत ते आर्य नाही आहेत, आम्ही आर्य आहोत. म्हणजे हा शब्द त्यांनी घेतला आणि त्यांना तो चांगला भावला आणि मग आम्ही आर्य आहोत, मग भारतीयसुद्धा आर्य आहेत, अशा प्रकारच्या गोष्टी करायला लागल्या. पण त्यांनी त्या शब्दाचा उपयोग काय केला? त्या शब्दाचा उपयोग लोकांच्यामध्ये भेद पाडण्यासाठी केला. म्हणून हिटलरने जो ज्यू लोकांचा छळ केला तो या समजापोटी केला की ते आर्य आहेत आणि ज्यू जे आहेत ते पॅलेस्टीनमधले आहेत, त्यांचा आमचा काही संबंध नाही आहे. म्हणून त्यांनी या देशात राहता कामा नये, त्यांना हाकलून दिलं पाहिजे, त्यांचा छळ केला पाहिजे, त्यांच्या कत्तली केल्या पाहिजेत. म्हणजे युरोपीय लोक कुठलीही गोष्ट करतात ती काय चांगली करतात, परंतु त्याचा उपयोग मात्र अत्यंत वाईट करतात. त्यांनी ह्या आर्य भाषेच्या ज्ञानाचा असाच उपयोग केला. ते म्हणाले दक्षिणेमधले लोक जे आहेत ते वेगळी भाषा बोलतात. आणि आजही भाषाशास्त्रज्ञ असं सांगतात की भारतामध्ये 5 भाषा बोलल्या जातात, भाषा कुलं बोलली जातात, लँग्वेज फॅमिलीज. द्राविड भाषा आहेत, त्याच्यानंतर भारतीय भाषा आहेत, भारतीय युरोपीय म्हणजे इंडो युरोपियन म्हणजे संस्कृत आणि त्याच्याशी संबंधित ज्या उत्तर हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रापर्यंत आपण बोलत असतो. त्याच्यानंतर आणखी एक तिसरा समूह आहे ते तिबेटो बर्मन भाषा आहेत. त्याच्यानंतर चौथा समूह जो आहे तो ऑस्ट्रो एशियाटिक म्हणतात. त्या भाषा आग्नेय भारताच्या आग्नेय असलेल्या देशामध्ये जास्त प्रचलित आहेत आणि त्यांच्या भाषेच्या दृष्टीने संबंध आहेत. म्हणजे वेगळ्या शब्दामध्ये इतके भाषा बोलणारे लोक जे आहेत ते आनंदाने एकत्र राहत होते आणि राहत आहेत अजूनसुद्धा. परंतु यांनी या भाषेचा शोध लावला आणि सांगायला सुरुवात केली, अरे हे द्राविड लोक जे आहेत ते वेगळे आहेत, हे आर्य लोक जे आहेत ते वेगळे आहेत.
आणि आर्यांनी बाहेरून येऊन द्राविडांना पादाक्रांत केलं, त्यांचा छळ केला, त्यांना बनवून टाकला. म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा आणि अभ्यासाचा ते कशासाठी उपयोग करतात? लोकांच्या मध्ये फूट पाडण्यासाठी उपयोग करतात. आणि म्हणूनच पूर्वी ज्या ठिकाणी मोठे मोठे शैव आणि वैष्णव संत होऊन गेले, त्या तमिळनाडूमध्ये ते म्हणतात आम्ही, आमचा धर्म नाही आहे, हिंदू धर्म आमचा नाही आहे. अरे गंमत वाटते की ज्या ठिकाणी मोठे मोठे संत होऊन गेले, ज्या ठिकाणी शंकराचार्यांचा जन्म झाला त्या केरळमध्ये, ते म्हणतात ते वेगळे आहेत, ते तुम्ही वेगळे आहात, तुम्ही काही असे हिंदू धर्माचे सनातन धर्माचे नाहीत. आणि त्याच्यामुळे फाटाफूट पडून आज तमिळ राज्यामध्ये आम्ही सनातन धर्माला, हिंदू धर्माला विरोध करतो असं म्हणणारा एक पक्ष तयार केला त्यांनी. म्हणजे हे जेव्हा संशोधन करतात, काही करतात, त्यावेळी स्वतःच्या स्वार्थासाठी, हे लक्षात ठेवा. आणि ही नीती त्यांनी अगदी त्यांच्या कागदपत्रातून सांगितलेली आहे. त्याच याच्यातून जेव्हा 1857 साली हिंदू आणि मुसलमान धर्माचे भारतीय लोक, मी त्यांना भारतीयच म्हणतो, त्यांनी जेव्हा यांना विरोध केला त्यावेळी त्यांनी सांगायला सुरुवात केली, तुम्ही वेगळे आहात, तुम्ही सेंट्रल एशियामधले आहात, हे भारतीय जे आहेत, हिंदू धर्माचे जे लोक आहेत ना, हे रानटी आहेत, त्यांना काही कळत नाही, तुम्ही येऊन त्यांना संस्कृती दिली. आणि अशा रीतीने फूट पाडून आज आपल्यामध्ये काय झालेलं आहे? पाकिस्तानामधले लोक म्हणतात की आम्ही हिंदूंच्या पेक्षा सुपिरियर आहोत, आम्ही काफरांच्या पेक्षा सुपिरियर आहोत, आम्ही वेगळे आहोत. आणि म्हणून भारतीयांची 2 राज्य धर्माच्या आधाराने त्यांनी निर्माण केली. भारतीय इतिहास संकलन समिती जी आहे, ही मी तुम्हाला फक्त काही 2-3 उदाहरणं सांगितली की अशा रीतीने आमचाच इतिहास त्यांनी आम्हाला अशा रीतीने सांगितला की आम्ही एकमेकात भांडायला लागलो. तीच गोष्ट जातीपातींची. पूर्वीच्या गावगाड्यामध्ये ब्राह्मण, वैश्य, शूद्र सगळेजण एकत्र असत. त्यांना प्रत्येकाचा सामाजिक दर्जा कल्पना होती, ते त्याप्रमाणे गुण्यागोविंदांनी नाचत असत, राहत असत. त्यांच्यामध्ये त्यांनी जातीच्या नावाने फूट पाडली. मार्क्सिस्ट आम्हाला सांगतात, मार्क्सिझम हे त्यांचंच एक पिल्लू आहे. तो माझ्या मते मार्क्सिझम हा एक धर्म आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांच्याकडली धर्माची कल्पना काय आहे की माझा धर्म खरा, तुझा धर्म खोटा. मार्क्सिस्ट लोक असंच बोलतात. त्यामुळे मी त्यांना मार्क्सिस्ट हा राजकीय पक्ष किंवा विचारधारा म्हणतच नाही, तो एक नवीन धर्म आहे. तसा एक ज्यू धर्म आहे, ख्रिश्चन धर्म आहे, मुसलमान धर्म आहे, तसा हा त्यांच्याच पिल्लावळी तयार झालेला हा एक धर्म आहे की ज्यांना दुसऱ्याचा द्वेष केल्याशिवाय एकत्र येता येत नाही. हा अब्राहिमी जे सगळे धर्म आहेत ना, त्यांच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे की ते स्वतःवर प्रेम करतात का? मुसलमान स्वतःवर एकमेकात आज भांडणं चालू आहे. एक मुसलमान दुसऱ्या मुसलमानाला मारतो. संघटना शिया आणि सुन्नी याच्यावरून ते एकमेकाशी हे करतात आणि अशा रीतीने बोलतात की यांना आम्ही पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकणार. मुसलमान धर्म जो आहे, इस्लाम धर्म जो आहे, त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रेषित कोण आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रेषित मुसा आहे. मुसा म्हणजे मोझेस, जो ज्यू धर्माचा प्रणेता आहे. पण त्याचा द्वेष केल्याशिवाय इराण आज काय म्हणते की आम्ही पृथ्वीच्या तलावरून इस्रायल हे राष्ट्र पूर्णपणे नेस्तनाबूत करून टाकू. अशा प्रकारची द्वेषाची भाषा हा त्यांच्या मनोवृत्तीचा भाग आहे. आणि म्हणूनच आपल्याला आता शांतपणाने विचार करायला पाहिजे की आपण काय आहोत हे दुसऱ्या कोणी आपल्याला सांगण्याच्या ऐवजी आपण आपला इतिहास समजून घ्यायला पाहिजे. आम्ही अडखळू, पडू, आम्ही सुरुवात केलेली आहे, रांगू, परंतु केव्हा ना केव्हा तरी आम्ही आमच्या बळावर उभं राहू आणि स्वतः चालत जाऊ. दुसऱ्याच्या सांगण्याच्या माणसांप्रमाणे चालणार नाही. इतिहास संकलन योजना, इतिहास संकलन समिती, त्याच्यानंतर निरनिराळ्या प्रकारच्या प्रांतांच्या समिती. आणि म्हणूनच आज मला आनंद होतो याचा की ही जी चळवळ आहे की आम्ही आमचा इतिहास जाणून घेऊ, तुम्ही आम्हाला शिकवू नका. आम्ही काय आहोत त्याच्यामध्ये आमच्याकडून चुका होतील एखाद्या वेळेस, त्या आम्ही आमच्या निस्तरू, तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवू नका. ह्याच्यासाठी आज आपण सगळे एकत्र झालो. आणि मला आनंद याचा वाटतो की 15-20 वर्षापूर्वी मी जेव्हा कोकण प्रांताचा अध्यक्ष झालो, त्याच्यानंतर मी काय केलं तर मला माहीत नाही,
परंतु ही जी माझी सगळी सहाय्यक मंडळी आहेत ती जोमाने कामं करत आहेत. इतिहास कट्टा ही संकल्पना बोरिवलीच्या जी समिती आहे आमची इतिहास संकलन समिती त्यांच्या डोक्यातून आली. मी कुठल्याही व्यक्तीला काहीच म्हणत नाही, नाहीतर त्याच्यावर मला आणखी जास्त बोलायला लागेल की काय कुठल्या माणसाने काय योगदान केलं वगैरे. लोकांना ठरवू दे, परंतु कुठल्या तरी एके ठिकाणी येऊन तुम्हाला जे महत्त्वाचे विषय वाटतात त्याच्यावर तुम्ही गप्पा मारायच्या म्हणून कट्टा. तसं आपण सायंकाळच्या वेळी येऊन कट्टा मारतो, पण त्या गप्पा ज्या आहेत त्या कुचाळक्या नाहीत, परनिंदा नाही आहे. परत लक्षात ठेवा की इतिहास म्हणजे दुसऱ्याच्या कुचाळक्या करायच्या नाहीत. आपण काय आहोत एकमेकांना समजून घ्यायचं आणि त्याच्यातून पुढे जायचं. तेव्हा त्यामुळे आज मला फार आनंद होतो आहे की इतिहासाचा कट्टा आहे ही संकल्पना हळूहळू आपल्या चरित्रातून आपल्या वागण्यातून आपण ज्या प्रकारे काम करतो त्याच्यातून सगळ्यांना त्याचा प्रत्यय येईल. ही जी कल्पना आहे फार चांगली आहे म्हणून मी सांगण्यात काय अर्थ नाही. ती कल्पना विकण्यासाठी मी किंवा पराडकर किंवा कोणी इथे आलेलं नाही आहेत. तुम्हालासुद्धा तसं करायचं नाही आहे. तुम्हाला फक्त आपला इतिहास समजून घ्यायचा आहे. त्याच्या निमित्ताने आपल्याला एक ठिकाण तयार करायचं आहे. आपण संध्याकाळच्या वेळी जसं गप्पा मारतो त्याप्रमाणे येऊन आपल्या इतिहासाचे आपले जे आदिवासी जमात म्हणतो त्यांनी आणखी एक नवीन करून ठेवलं की हे आदिवासी आहेत, तुम्ही सगळे बाहेरचे आहात. आदिवासी म्हणण्यामध्ये त्यांना असं सांगायचं आहे की बाकीचे सगळे लोक जे आहेत ते बाहेरून आलेले आहेत. जसे मुसलमान बाहेरून आले असं म्हणतो आपण, किंवा ख्रिश्चन लोक बाहेरून आले, तसे तुम्हीसुद्धा बाहेरून आलात. तुम्ही इथे तुम्ही इथले नाही आहात. तेव्हा आदिवासी जे आहेत त्यांना समजून घेतलं. जनजाती त्याच्याकरता काही काही विषय आम्ही ठरवलेले आहेत. जनजातींच्या स्वातंत्र्याचा लढा त्याच्यामध्ये सगळ्यांचंच योगदान आहे. त्यात काही शिकलेला नाही आणि तो नुसतं मुंडासह आणतो आणि पंचावर हिंडतो म्हणून तो वेगळा नाही आहे. त्याने सुद्धा स्वातंत्र्यात भाग घेतलेला आहे. तेव्हा स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या आपल्या समाजातल्या घटकांचं काय योगदान आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी इतिहास दिवस आपण साजरा केला पाहिजे की आम्हाला इतिहासाचं स्मरण आहे आणि त्या इतिहासातून आम्ही काय आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत. आम्ही दुसऱ्यांच्यावर प्रहार करणार नव्हत किंवा एकमेकात कुचाळक्या करणार नाही. आणि म्हणून आज मला खरंच आनंद झाला. एरवी मी एखाद्या वेळी इतक्या लांबच्या प्रवासाला हल्ली नाही म्हणतो, घरातले काही कारणं आहेत म्हणून. पण जेव्हा रविराजांनी सांगितलं की असं असं जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला कट्ट्याचं हे करायचं आहे, तुम्ही येणार का सर? त्यांना चिंताच होती त्यांच्याशी. म्हटलं नक्की येणार आणि आपल्या सगळ्या लोकांना इथे बघून भेटून आणि उत्तरोत्तर जेव्हा मी परत येत जाईन त्यावेळी आपल्याशी आणखी ओळख होऊन मला आनंद होईल. एवढं सांगून मी आपली. नमस्कार. आपण थोडं वेगळं केलं आहे. जो मुख्य कार्यक्रमाचा भाग आहे तो शेवटी ठेवला आणि आभार पहिल्यांदा मानायचे. आता आभार कोणी मानायचे, कोणाचे मानायचे, का मानायचे, सगळेच माझे. तरीसुद्धा औपचारिकतेचा एक भाग, आपल्या संस्कृतीचा एक भाग म्हणून सर्वांचा आभार मानणं हे आपलं कर्तव्य आहे. पहिल्या प्रथम माननीय कोकण प्रांत संघचालक श्रीयुत बाबाजी चांदेकर यांचा मी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला वेळ दिला आहे. त्याच्यानंतर माननीय जामखेडकर सर, इतिहास संकलन योजना नवी दिल्ली केंद्रीय समिती सदस्य, इतिहास संकलन समिती कोकण प्रांत अध्यक्ष. सरांचं एवढं वय होऊन सुद्धा केवळ सिंधुदुर्ग वासियांच्या प्रेमापायी आणि माननीय पराडकर साहेबांच्या शब्दासाठी ते आपल्याकडे आले आणि आपला बहुमूल्य वेळ आणि बहुमूल्य मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेले. सर्व सिंधुदुर्गवासियांतर्फे मी त्यांचे आभार मानतो. त्यानंतर माननीय रविराजजी पराडकर, त्यांच्याबद्दल सगळी माहिती माननीय लवूजींनी सांगितलेलीच आहेत. ते वक्ता आहेत, इतिहास संकलन समिती कोकण प्रांताचे ते उपाध्यक्ष आहेत. आणि आत्ता हा जो कार्यक्रम, ही जी लोकं आणि हे जे काही दिसते, ही संकल्पना त्यांची आहे. आमच्या डोक्यावर बसून बसून
करून घेतलं म्हटल्यापेक्षा त्यांनी मुंबईत बसून त्यांनीच केलं आहे, आम्ही फक्त इथं निमित्त म्हणून उभे आहोत. तेव्हा रविराज पराडकरजींचं मी आभार मानतो. त्यानंतर आभार मानणं जरुरी आहे श्रीयुत सुभाषजी वाटवे गुरुजी. हा हॉल आणि हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे निशुल्क आपल्याला त्यांनी वापरायला दिलेलं आहे, सेवा निशुल्कपणे दिलेली आहे. त्यामुळे त्यांचे आभार, शतशः आभार मी सर्व सिंधुदुर्गवासियांतर्फे मानतो. शिवप्रेमी संघटना आणि त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग आणि त्या संदर्भातले सगळे विजनरी स्टुडिओचे आमचे सहकारी यांचंही मी आभार मानतो. आता या कार्यक्रमाबाबत एक सांगतो. माननीय चंदूजी जोशी यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. चंदूजी जोशी, त्याच्यानंतर माननीय कमलेश आणि त्याच्यानंतर लहूजी, या तिघांनी हे सगळंच्या सगळं घडवून आणलेलं आहे. त्यांचेही मी आभार मानतो. त्याचप्रमाणे रणजितजी हिरलेकर यांचा आभार मानतो. ओमकार कदम याचंही मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. कारण आपल्यासमोर पूर्ण एक इतिहासाचं दालन त्याने सगळ्यांसाठी उभं करून ठेवलं आहे. आपल्या आरमारातली जहाजं त्यांच्या बनवणं, त्याच्यानंतर नाणी गोळा करणं. आणि एक छंदी म्हणून मला एवढंच माहिती आहे की एवढं जमवायला एक जन्म आणि एका जन्माची मिळकत पुरत नाही. तेव्हा शक्य झालं तर त्याला ॲप्रिशिएट नक्की करा. ओमकारजी, खरंच तुमचं अभिनंदन आणि आभार. आणि शेवटी आपल्या परिवारातील सर्व ज्ञात अज्ञात ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले, ते एकमेकांना बोलवलं, त्यात आणखी एक नाव घ्यायचं राहून गेलं. माननीय रमाजी नाईक यांनीसुद्धा प्रचंड याच्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि इतर बरीच नावं राहून गेली आहेत घ्यायची. सर्वांचे आभार मानतो. जय. भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा, त्याचे सर्व पदाधिकारी, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय बाबा चांदेकर, उद्घाटक आदरणीय डॉक्टर अरविंद जामखेडकर सर, इथे मगापासून अनेकांनी अनेक प्रकारे मार्गदर्शन केलं. सरांचं मार्गदर्शन यासाठी वेगळं होतं कारण का तर ते इतिहासकाराचं आहे आणि बाबांचं मार्गदर्शन हे एका संघटकाचं आहे. त्यामुळे या दोन्हीही मार्गदर्शनाची यासाठी आवश्यक होती कारण आपण एका नवीन उपक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांधतो आहोत. मी इतिहास अभ्यासक असलो तरी देखील मूळचा एक कार्यकर्ता आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक दिनोत्सव निर्माण करताना येणाऱ्या अनेक अडचणी या मी माझ्या तरुण वयातच भोगलेल्या आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अडचणी काय असतात, लोकांना बांधणं एकत्र सोपं नसतं. ते प्रत्येकजण चांगलाच असतो, सुंदर असतो, मोठा असतो, पण त्या सगळ्यांना एका सूत्रात आणणं, एका ठिकाणी आणणं हे खरंच कौशल्याचं काम आहे. आणि मला असं वाटतं की हा एक समाज योग आहे. ईश्वराने, भगवंताने योग हा कर्मसु कौशलम, कुशलतेने जी कामं केली जातात तो योग आहे असं भगवद्गीतेत म्हटलं. मला असं वाटतं समाजात अशा प्रकारे समाजाला बांधण्याचं काम जे कौशल्यपूर्ण करू शकतात त्यांच्यासाठी तो समाज योग नावाचा कर्मयोग आहे. अशा एका नवीन समाजयोगाला, कर्मयोगाला, कर्मकार्याला आपण या निमित्ताने सिंधुदुर्गामध्ये सुरुवात करतो आहोत. खरं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्राचीन इतिहासापासून आपण सुरू करू शकलो असतो इतिहास कट्ट्यावर, पण आपण त्याकडे नंतर येऊ. आधी सर्वात प्रथम आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्ये सिंधुदुर्ग या नावाशी ज्या माणसाचं नाव हे अबाधितपणे अमर्याद अशा काळापर्यंत लिहिलेलं गेलं आहे आणि जो एकमेव किल्ला ज्याच्या उरावरती
त्या महामानवाच्या हाताच्या आणि पायाचे ठसे उमटलेले आहेत अशी एकमेव वास्तू या जिल्ह्यात भारताच्या पाठीवर आहे. आणि म्हणून त्या छत्रपती या शब्दाला मानवंदना करण्यासाठी आपण इतिहास कट्टा सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पहिलं पर्व आपण छत्रपती ठेवलेलं आहे. आणि त्यातला पर्वातला पहिला विषय शिवकल्याण राजा अर्थात शिवछत्रपतींचा अभ्यास हा असणार आहे. 4 महिने सातत्याने मी येणार आहे, त्यामुळे प्रत्येक महिन्यात आपली भेट होणार आहे आणि मी 4 महिन्यामध्ये महाराजांच्या वेगवेगळ्या नीतींचं दालन, त्यांची पानं याच्यावर आपण गप्पा मारणार आहोत. आता आज आपण सुरू करणार आहोत राजनीतीपासून. पण शिवरायांची राजनीती हा शब्द समजून घेताना आपल्याला राजनीती या शब्दाबद्दल आकस, राजकारण, बारीक सारीक गोष्टीमध्ये राजकारण गाणतोस ना तू, असं आपण किती वेळा बोलतो ना. म्हणजे राजकारण हा शब्द शिवीगाळीसारखा, अभद्र, अपवित्र असा आपण वापरतो. खरं तर तो असा नाही आहे ना. राजकारण याचा अर्थ राज्याची कर्म, राजाची कर्म, राजाने राजा म्हणून करायची कर्म, त्याच्यासाठीची नीतिमत्ता, त्याच्यासाठीच्या सर्वच्या सर्व तो जे जे मूल्य धारण करतो, त्याच्यासाठीची जी जी कामं तो करतो, ही सगळी राजकारण या विषयात येतात. नीतिमत्तेमध्ये जर तुम्ही महाभारताचं शांती पर्वामध्ये भीष्म युधिष्ठिर संवाद बघितला तर त्याच्यामध्ये जी नीतिमत्ता मिळते ती नीतिमत्ता म्हणजे खऱ्या अर्थाने भारताची राजनीती. मी भारताच्या इतिहासातल्या राजनीतीबद्दलचं मार्गदर्शन करतोय. मग त्याच्यामध्ये शुक्रनीती, कौटिल्याची अर्थनीती वगैरे या सगळ्यामध्ये तुम्हाला या राजनीतीचे भारतीय परंपराचे किंवा त्याचा प्रवास हा आपल्याला दिसतो. या राजनीतीमध्ये आपण आता या राजनीतीचा अभ्यास करत असताना त्यानंतर आलेल्या शिवचरित्रावर आपण भाष्य करणार आहोत. त्यामुळे त्या सगळ्या राजनीतींचा संबंध हा शिवचरित्रामध्ये येतो का? आपण मगाशी सरांनी सांगितलं की हा सगळा एकच इतिहास आहे, प्रत्येकाचा आहे. तो त्या त्या काळखंडात, त्या त्या प्रांतात, त्या त्या माणसापुरतात वैयक्तिक का होईना पण तो इतिहास आहे. आणि तो सगळाच्या सगळा एका संपूर्ण सूत्रात बांधला आहे. तो तुम्ही सूक्ष्म बघा किंवा स्थूल रीतीने बघा, तो एक संधी. आणि हेच आपल्याला कळत नाही. आपण एक एक तुकडा ज्या वेळेला करतो, मला बऱ्याच वेळा असं वाटतं की शिवचरित्राकडे पाहताना आपल्याकडे इतक्या दिग्गज इतिहासकारांनी माझ्या आधी काम करून ठेवलं आहे की त्याच्यानंतर माझ्यासारख्या पामराने बोलायचं म्हणजे हे मोठं धाडस आहे. पण तरीसुद्धा ते का करावं? कारण प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते आणि इतिहास हा दृष्टीतला फरक आहे. शेवटी हिस्टॉग्राफी किंवा नॅरेशन जे म्हणतो, दस्तावेज तेच आहेत, वास्तू त्याच आहेत, वस्तू त्याच आहेत, सगळ्या इतिहासाची साधनं तीच आहेत. पण मग त्याचं विमर्शामध्ये वेगवेगळं अंतर का पडतं? कारण तो दृष्टीतला फरक असतो आणि तो एकसंधता, एकात्मता आणि एकतानता याच्याशी कुठेतरी बांधता येतो का? हे जर आपल्याला साधलं तर मला असं वाटतं की इतिहास संकलन समितीच्या इतिहास कट्ट्यावरच्या पहिल्या शिवरायांची राजनीती या पुष्पाला सार्थकता प्राप्त होईल. आता शिवरायांची राजनीती मी पुढे सांगणार आहे. मला आधीच धमकावण्यात आलं की याच्यानंतर महेश काळे या मुलखात गाणार आहेत. मी म्हटलं हरकत काय, आत्ता मे महिना चालू आहे, अगदी काल पण आभाळ भरलं होतं ना. एप्रिल मे मध्ये असं आभाळ मध्ये मध्ये भरेल आणि शेवटी कुठेतरी जाऊन मे एंडला ते असं कोसळेल. जून महिन्यापर्यंत कोकणात पाऊस सगळा हिरवागार. मग ते सुरांचं सगळंच्या सगळं कोसळणं आता थोड्या वेळापूर्वी होईल. पण तोपर्यंत मशागत आणि बीजारोपण केलं पाहिजे की नाही संस्कारांचं. मग ते कुडाळवासियांना आम्ही आता त्यांच्या मनातल्या बीजाला मशागती करून या जमिनी नांगरतो आहोत. सुरांची बरसात झाल्यानंतर त्या बहरतील, कोंब फुटतील.
आपल्याला सिंधुदुर्गामध्ये हे मी एक प्रतिकात्मक उदाहरण दिलं की ते इथलं क्राऊड जरी तिकडे गेलं तरी देखील ते विचारांच्या धनाने आता कान तृप्त होतील अशा रीतीने येईल. आज शिवाजी महाराजांची राजनीती सांगताना मला मुळातच शिवरायांना आपण नक्की आणि नक्की देव केलेला आहे, विभूती पूजन केलेलं आहे, किंवा त्या इतिहासाचं आपण कुठेतरी श्रद्धेच्या किंवा पूजेच्या किंवा या गर्तेत जी आपली मानसिकता आहे भारतीयांची त्याच्यात कुठेतरी त्यातलं ऐतिहासिक मूल्य माणूस म्हणून तो व्यक्ती आपल्या जीवनातनं या राष्ट्रीय समाज जीवनाला काय प्रेरणा देतो याचा आपण अभ्यास करणार आहोत का, या दृष्टीचे आपण जास्त प्रचार प्रसार करणार आहोत का. आपल्यातले बरेच जण हे अनेक प्रकारे इतिहासाची कामं आपापल्या जागी करत असतील. काही तरुण असतील ते गडसंवर्धन करत असतील. इथे बरेच किल्ले आहेत. सिंधुदुर्ग प्रांत हा सुद्धा किल्ल्यांनी भरलेला आहे. समुद्रापासून ते भुईवरचे डोंगरापासूनचे सगळे किल्ले आहेत. या किल्ल्यांवर कामं करणारी, तिथली स्वच्छता करणारी काही संघटने, काहीतरी आम्ही आमच्या तरुणपणी जे करतो ते पुढच्या पिढ्यांमध्ये हेच चालू आहे. असे सगळे कामं चालू आहेत. काही एक एक अभ्यासक आहेत. मगाशी रिसबुडांचा उल्लेख झाला. असे अनेक अभ्यासक आहेत, छोट्या छोट्या गोष्टींवर काम करणारे. सकाळीच माझा एक मित्र, तरुण मित्र, सिंधुदुर्ग किल्ल्यावर आम्ही सकाळी गेलो होतो. तर त्यावेळेला सिंधुदुर्गावरती असताना तिथे मला इथेच भेटला. त्यावेळेला तो तिकडे गाईड. मी म्हटलं की गाईड म्हणून करच, मार्गदर्शक, पण मार्गदर्शन कर. गाईड प्रोफेशन असेल पण मार्गदर्शन कर आणि त्यासाठी अभ्यास कर. सिंधुदुर्ग वासियांनी जर सिंधुदुर्ग किल्ल्याचा ऑथेंटिक अभ्यास करून एक ग्रंथ प्रसिद्ध दिला तर मला वाटतं हा जो आता आपण जी काही ही पूजा मांडली आहे या पूजेची पूर्णाहुती ही त्यावेळेला होईल ज्यावेळेला इथे इतिहासकारांची मांदी आळी एका सूत्रात सिंधुदुर्गाचा जिल्ह्याचा आद्यंत इतिहास लिहितील. आणि हे खूप होणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे या सगळ्या कारणांसाठी इथे जमलेल्या माझ्या भावंडांनो, शिवरायांची राजनीतीमध्ये एक मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो की मी माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या व्याख्यानांमध्ये कुठेही जी विधानं करतो त्या विधानाला, प्रत्येक माझ्या वाक्याला पुरावा, आधार, मूलाधार असल्याशिवाय मी एक शब्दही उच्चारत नाही. कारण ती जबाबदारी आहे. ना मूलम लिख्यते किंचित. ज्याला पुरावा नाही, आवडलं म्हणूनही स्टेटमेंट करणार नाही. त्यामुळे रेकॉर्डिंग होत असतं, मी तेही बघत असतो, माझंच स्वतःचं रेकॉर्डिंग. कारण हा अभ्यास असतो की आपण बोलतोय ज्या समाजाशी त्याच्यामध्ये आपल्याकडून काही चुकीचं जात नाही आहे ना. कारण ती इतिहासकारांची जबाबदारी आहे. कारण आपण बघतोय की असे आपल्याकडे बोलीभाषेत पायलीच्या 50 असा नावाचा एक शब्द येतो. तसे पायलीचे 50 इतिहासकार निर्माण होत असतात. ते सगळेच्या सगळे इतिहासकार असतात असं म्हणणंच चुकीचं आहे. कारण अभ्यासापेक्षा अधिक कट पेस्ट असतं. 100 लोकांनी लिहिलेलं आणि त्याच्यावर मला जे वाटतं ते मग त्याच्यात घुसडवणं ही वाईट प्रथा आहे. आणि भारतीय इतिहास अशा प्रथांना, अशा परंपरांना मान्यता देत नाही. हे मी यासाठी निवेदन केलं कारण शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतोय. मला माहिती आहे की तुमच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत. तुमच्या मनात प्रश्नही असतील. माझ्या बोलण्यामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील ज्यांची तुमच्याच्यात मिळालेली नाही आहेत. असे प्रश्न नक्की मला कळवा. कारण शेवटी या गप्पा आहेत. तुमच्यामधून मला वेगवेगळे, मी गेले काही 1-2 महिने तरी सिंधुदुर्गात येतो आहे आणि प्रत्येक वेळेला मला आमचा कमलेश वेगवेगळ्या प्रकारचे असे त्याच्या मनात असलेले बाळबोध प्रश्न विचारतो. पण प्रत्येक प्रश्न त्या इतिहासाकडे पाहण्याची नवीन दृष्टी निर्माण करतो की मग मला लक्षात येतं की अरे ह्याचा संबंध असा आहे. तर ते मी त्याला सांगत जातो. पण त्याच वेळेला मला कळतं की हे आपल्याला मांडायला हवं आहे. कारण अशा शंका आहेत समाजात. अशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत. सुरुवात करतो. शिवरायांची मी एकूण 4 नीतिमत्ता म्हणजे राजनीतीपासून आपण सुरू करणार आहोत.
आणि अर्थनीतीवर शिवकल्याण राजा संपवणार. याचं कारणही तुम्हाला सांगतो. राजनीती, राज्य मांडलं, स्वराज्य निर्माण केलं, म्हणून पहिला विषय आहे राजनीती. मुद्दामून मी बरंच काय माझं बोलेन, अभ्यासातलं येईल, पुराव्यातलं येईल, सगळं येईल, पण आज मी मुद्दामून तुमच्यासाठी, मी एरवी मला कधीही माझ्या बोलताना समोर कागद नसतो, पण आज ती चूक मी का करणार नाही आहे, कारण काल शिवपुण्यतिथी तिथीने झाली, आज 13 तारखेने आहे. शिवपुण्यतिथीच्या पर्वामध्ये असताना एकही शब्दाचा, अक्षराचा सुद्धा उच्चार माझ्याकडून चुकीचा होऊ नये ही जबाबदारी वाटून मी राजनीतीचा, महाराजांच्या राजनीतीचा साक्षात परिचय करून देणारा जो ग्रंथ आहे तो म्हणजे रामचंद्र पंत अमात्यांनी लिहिलेलं आज्ञापत्र, जे शिवरायांची राजनीती सांगतं. त्या आज्ञापत्राच्या काही वाक्यांनी मी सुरुवात करणार आहे, पण त्यातला एकही अक्षर चुकू नये म्हणून मी ते तुम्हाला वाचणार आहे. याचा अर्थ असा नाही आहे की हे मला माहीत नाही आहे, पाठ नाही आहे, पण याच्यात चूक नाही झाली पाहिजे, मला ती मान्यच नाही. कारण राजनीतीला ज्यावेळेला मी असं म्हणतोय की एक अमात्यांचं आज्ञापत्र वाचलं की शिवरायांच्या राजनीतीचा संक्षिप्त पण पूर्णच्या पूर्ण असा नकाशा, असा मॅप, असं एक दालन तुमच्यासमोर सहज येतं. नंतर मग तुम्ही शिवचरित्रातल्या अनेक कागदपत्र, दस्तावेज, वास्तूंनी ते सखोल जाता, पण आज्ञापत्र मात्र तुम्हाला राजनीती, का राज्य निर्माण केलं, कसं राज्य निर्माण केलं याची उत्तरं देतात, आणि ते राज्य कसं नीटनेटकं बनवलं त्याच्या मागची नीतिमत्ता सांगते. मी तिथून सुरुवात करतोय. आपण धर्मनीतीवर बोलणार आहोत, युद्धनीतीचे 2 भाग करणारे, कारण शेवटी तलवार आणि शिवाजी महाराज. या सिंधुदुर्गात राजकोटावरती महाराजांचा पुतळा उभा राहतो, तो देखील तलवार क्षितिजावरती दाखवून. त्यामुळे तलवार, युद्ध, पराक्रमे, स्वबळे पराक्रमे, त्याच्यावर हिंदवी स्वराज्य निर्माण केलं हे निश्चितच आहे, सामर्थ्यावरती निर्माण केलं. आणि म्हणून युद्धनीतीचे 2 भाग का निर्माण करणार आहे, कारण अनेक युद्धांच्या स्ट्रॅटेजी आणि एक महत्त्वाचा भाग ते म्हणजे आरमार. त्यामुळे नौदल किंवा महाराजांना नौदलाचे अधिपती म्हटलं जातं, भारतीय नौदलाचे जनक म्हटलं जातं, कारण ते त्या कालखंडातल्या, ज्या कालखंडात शिवाजी महाराज आहेत त्यावेळेला पूर्ण भारतीय सत्तांमधले एकमेव सत्ताधीश आहेत ज्यांनी आरमाराकडे लक्ष दिलं. त्यामुळे भारतीय आरमाराचे जनक किंवा मराठा आरमाराचे जनक ही त्यांची उपाधी सार्थ ठरते. म्हणून आपण युद्धनीतीचे 2 भाग करणार आहोत, आणि मग मी माझा महत्त्वाचा, ज्याच्यात मी माझं वैयक्तिक संशोधनसुद्धा आणलेलं आहे, ते म्हणजे अर्थनीती. राजनीतीपासून अर्थनीती का, मी तुम्हाला आत्ताच सांगतोय. मी ज्या दिवशी 5वं माझं व्याख्यान देईन अर्थनीतीचं, आज जे येतात तुम्हाला प्रयत्न करा की सगळी व्याख्यानं दर महिन्याला ऐकाल, पण अर्थनीतीचं जरूर ऐका, कारण अर्थनीतीच्या शेवटी या देशामध्ये शिवाजी महाराजांनी नक्की लोकांसाठी अर्थकारण म्हणून या संपूर्ण देशासाठी काय केलं हे आकड्यांनी जर सिद्ध करायचं असेल, ते आकडे ऐकायचे असतील, तर मी राजनीतीपासून अर्थनीतीच्या शेवटच्या पर्यंत हा शिवकल्याण राजाचा प्रवास छत्रपती पर्वात नेणार आहे. तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. माझ्यासोबत राहा. अजून अनेक लोकांना सांगा. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण व्हिडिओसुद्धा यूट्यूबला अपलोड होतील, त्याच्यामुळे हे तुम्ही सगळेजण इतरांना तुमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आवडीने जे पाहू शकतात, ज्यांना आत्ता वेळ नसेल मिळाला, असे सगळे घरी बसूनसुद्धा पाहू शकतात, कारण आपल्यासाठी शेवटी हे पोचलं पाहिजे. राजनीती एक हजारो वर्ष एक देश आहे, भारतवर्ष. कैक 1000 वर्ष. त्या 1000 वर्षाच्या विविध टप्प्यांवरती मानव समूहाने इथल्या वेगवेगळ्या प्रकारची स्थित्यंतर स्वतःमध्ये घडवत त्याचं सामाजिक, राजकीय, आर्थिक असं जीवन समृद्ध करत, तात्विक जीवन समृद्ध करत एक मोठा प्रवास आक्रमलेला आहे. याच्यामध्ये अनेक आक्रमक आले, वेगवेगळ्या ठिकाणाहून आले, मायग्रेट झाले, अनेक गोष्टी झाल्या.
पण काय झालं, ते या मातीत सामावले गेले. या मातीत शक आले, हुण आले, क्षत्रप आले, कुषाण आले, पुढे जाऊन काही ग्रीक आले सिकंदराबरोबर. त्यांचीही मुळं पाळमुळं या मातीत सामावली गेली. पण इस्लामी आक्रमण हे ज्या वेळेला 11व्या-12व्या शतकात झालं, त्यावेळेला पहिल्यांदा इथे या देशाच्या हजारो वर्षाच्या इतिहासाला, मगाशी सरांनी त्याची कारण मीमांसा केली, मी त्याच्यात जात नाही, पण भांडणं, कलह आणि ज्याला आपण म्हणूया की दोन या देशाला लुबाडण्याचं, लुटण्याचं किंवा मला तुम्ही मान्यच नाही ही वृत्ती सुरू झाली आणि तिथे या हजारो वर्षाची संस्कृती संकटात सापडली. त्याच्यामागे नंतर मग दुसरे इस्लामी, नंतर मग पुन्हा ज्यावेळेला ख्रिश्चन धर्मीय आले त्यावेळेला ते सुद्धा याच पद्धतीचे, ज्याला अब्राहमीन असं जे धर्म असे म्हणतो त्या पद्धतीचे आले आणि तिथे ते नुकसान होत गेलं. या अशा कालखंडात शिवचरित्र आले. म्हणजे 250-350 वर्षांचा जो काही एक कालखंड आहे तो इस्लामी सत्ताधीशांचा आहे. बरं, वेगवेगळे तुर्क आलांपासून ते अगदी सगळ्या खिलजी तुर्क सगळे अगदी शेवट हे जे बहमनी राज्याचे 5 भाग झाले आणि त्याच्यात मग बिरदशाही, आदिलशाही, इमादशाही, कुतुबशाही आणि निजामशाही झाली. या 5 पातशाह्यांचा सुद्धा दख्खनमधला सगळा इतिहास असा सगळा जर आपण घेतला आणि मोगल या सगळ्यांचं जर घेतलं तर शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी 64 सुलतान किंवा तुर्की सत्ताधीश विविध राज्यांचे एकंदरीत या कालखंडात म्हणजे 300 वर्षांच्या 3 शतकाच्या याच्यामध्ये इस्लामी सत्ताधीश दिसतात. याच्यामध्ये मध्ये जर एक विजयनगरचं हिंदू साम्राज्य काही काळासाठी जर आलेलं बघितलं, जे प्रचंड मोठं होतं, ते जर सोडलं तर कोणतंही एतद्देशीय सत्ताधीश किंवा राजसिंहासनावरती एतद्देशीय लोकांची बैठक ही दिसत नाही. आणि त्यामुळे या स्वराज्याचं, या हिंदुस्थानचं, या भारतवर्षाचं काय नुकसान झालं याची मीमांसा म्हणजे शिवाजी महाराजांचं येणंच का झालं, शिवाजी महाराजांसमोर चॅलेंज काय होतं, काय निर्माण केलं त्यांनी, ते निर्माण करणं हे महत्त्वाचं काम आज आपल्याला इथे अभ्यास त्याचा या प्रवासात करायचा आहे. नक्की काय झालं, असं कुणाला तरी राज्य करावं असं का वाटलं? आपण स्वराज्य निर्माण करणं, यातला स्वराज्य शब्द जो आहे तो महाराजांनी का दिला असेल, त्याच्या मागे पार्श्वभूमी काय आहे? स्वराज्य, माझं राज्य. पण मग माझं राज्य असं वाटतच नाहीये कोणाला, अशी परिस्थिती झाली होती का? आपल्याला शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा म्हणजे त्यांची जी प्रतिपतचंद्र रेखेव राजमुद्रा आहे, प्रतिपतच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती राजमुद्रा ही ज्या पहिल्या सापडलेल्या पत्रावर मिळाली आहे. ते पत्र किती तारखेचं आहे? सोयीसाठी म्हणून मी इंग्लिश तारखा घेतोय समजायला, कारण आता मी तुम्हाला सनावळी शक वगैरे खूप कठीण पडतं ना आपल्याला. म्हणजे चंदूजींनी ज्या वेळेला आता चैत्र कृष्ण प्रतिपदा असं म्हटलं तर आपल्याला 3 एप्रिल सोपं पडतं ना. आता चैत्र कृष्ण प्रतिपदा कशी लक्षात ठेवायची? फार फार तर काल हनुमान जयंती होती, चैत्र पौर्णिमा, हे पटकन लक्षात राहील, सणसूद आपल्याला लक्षात राहतात. पण तारखा या आपला आता दैनंदिन जीव भाग आहे, त्यामुळे 3 एप्रिल म्हणून मी आज पत्रांचे जर कधी उल्लेख आले तर मी त्याच्या इंग्रजी तारखा सांगतोय. अर्थात त्याच्यात पुन्हा मी अजून थोडंसं तुम्हाला आत्ता जाता जातात पुष्टी देतो की या सगळ्या तारखा या इंग्रज कागदपत्रांच्या जोडी समतोल घेतलेल्या आहेत. अर्थात ब्रिटिश कागद हे त्याचं सूत्र आहे. मला हेही सांगायचं आहे, ब्रिटिशांच्या तारखा, ब्रिटिशांचं कॅलेंडर, आंतरराष्ट्रीय ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर, पोप ग्रेगरीने ज्युलियन कॅलेंडर बदललं त्यावेळेला ब्रिटिश सोडून बाकी सगळ्या लोकांची कॅलेंडर्स जी आहेत ती ग्रेगोरियन झाली. पण ब्रिटिशांचं महाराजांच्या वेळेला झालेलं नाही, म्हणून शिवकालामध्ये ज्या ज्या तारखा येतात ब्रिटिशांच्या कागदपत्रात त्या तारखा या ज्युलियन कॅलेंडरप्रमाणे आहेत.
त्यावेळेच्या ग्रेगोरियन कॅलेंडरप्रमाणे नाहीत, म्हणून 10 दिवसाचा फरक आहे. हे मी आत्ता लगेच का सांगतोय याच्यानंतर कायम लक्षात ठेवा. 6 जून 1674, 3 एप्रिल 1680, 19 फेब्रुवारी 1630 हे ठामपणे म्हणताना त्या ब्रिटिश ज्युलियन तारखा आहेत. जर त्यावेळेच्या आंतरराष्ट्रीय तारखा घ्यायच्या झाला तर तुम्हाला 10 दिवसांचा फरक हा करायला लागेल. त्यामुळे 6 जूनला तो राज्याभिषेक होणार नाही, 3 एप्रिलला होणार नाही, 19 फेब्रुवारीला होणार नाही. तिथीने जा, सोपं पडेल. तारखानी झाला तर हे फरक फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशनसाठी असायला पाहिजे, म्हणून ही पुस्ती एवढी मीमांसा केली. 28 जानेवारी 1646 हे ते पत्र आहे ज्या पत्रावर आपल्याला पहिल्यांदा शिवाजी महाराजांची राजमुद्रा दिसते. काय आहे हे पत्र? पहा, मी राजनीती सांगतोय. ही नीती या शब्दामध्ये नीतिमत्ता पण आहे. म्हणजे आत्तापर्यंत आमच्या हिंदुस्थानांच्या सत्ताधीशांची राजांची नीती काहीतरी निर्माण झालेली आहे, ती या इस्लामी सत्ताधीशांनी बदललेली आहे, ती पुनर्प्रतिष्ठापित करायची आहे. अशासाठी जी आधीची नीतिमत्ता आहे त्या नीतिमत्तेशी ही नीतिमत्ता ही जोडता येईल का याचा विचार महाराजांनी केलेला आहे का? तर होय. या प्रश्नाचं उत्तर आहे होय. हे पुनर्प्रतिष्ठापनच आहे. कारण हे हजारो वर्षांपासून चाललेलं आहे. हे शिवाजी महाराजांनी नवीन नाही निर्माण केलेलं, पण जे विसरलेला आहे तो कालखंड, जे अंधारात गेलेला आहे ते पुन्हाच्या पुन्हा प्रकाशित करणं हे निश्चित काम शिवाजी महाराजांनी केलं आहे. म्हणून आपण त्याला हिंदू संस्कृतीचं, हिंदू धर्माचं, हिंदवी राज्याचं पुनर्प्रतिष्ठापन म्हणून म्हणतो. म्हणूनच आपण हिंदवी साम्राज्य दिन ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला साजरा करतो. हे त्याची मीमांसा आहे. पण मग हे असं शिवाजी महाराजांना का वाटलं? असं पटकन वाटेल का? मला आज जन्म मिळाला, मला थोडी थोडी अक्कल यायला लागली आणि मला अचानक वाटलं की नाही, मला एक राज्य निर्माण करायचं आहे, मला एक मोठा राजकीय पक्ष निर्माण करायचा आहे. हे लगेच होईल का? हे साहजिक होईल का? स्वाभाविक होईल का? एखाद्या राजकीय कुटुंबात लहानपणापासून जे मूल घरात राजकारणी माणसंच येत आहेत असं बघितलं तर त्या घरातलं शक्य आहे. तसं शिवाजी महाराजांना जहागिरीचं म्हणून ते शक्य आहे. पण तो जो ज्याला आपण म्हणतो की तो बिंदू असतो, जो बिंदू तुम्हाला तयार करतो, त्या प्रत्येक बिंदूला आपल्याकडे इतिहासात बघितलं तर तो प्रतिशोध, सामान्य भाषेत सूड, जे आहे ते मला पुन्हा हवंय, जे तुम्ही नष्ट केलं ते मी पुन्हा निर्माण करतोय, तुम्ही जे माझं नुकसान केलं त्याचं मी उट्ट फेडून काढतोय. पण याच्या महत्त्वाचा जो भाग आहे की शिवाजी महाराजांनी हे सगळं करताना परचक्रादी अरिष्टविषयी निश्चित मानून वंश परंपरेने संपादिले अर्थकीर्तीविषयी स्वस्थ चित्ते होत साते, दुसरा अर्थ काहीच चित्तात न आणिता निसंशयपणे स्वामी कार्यास सादर झाले. लोकांना कसं तयार केलंय? काय तयार केलंय? रामचंद्र पंत अमात्यांनी ह्या सगळ्याचा ज्या वेळेला एक राजनीतीमध्ये शिवाजी महाराजांनी काय काय डावपेच केले, काय काय कृत्य केली, काय काय केलं ते किती कमी शब्दात सांगितलंय. बुद्धिवैभव पराक्रमये, कोणाची गणना न करिता कोणावरी चालून जाऊन तुंबळ युद्ध करून रणासी आणिले. आता नीट एक एक गोष्ट आहे का? कोणावरी छापे घातले, कोणास परस्परे कलह लावून दिले, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरियात शिरोन मारामारी केली, कोणासी एकांगी करून पराभविले, कोणासी स्नेह केले, कोणाचे दर्शनास आपण होऊन गेले, कोणास दर्शनास आणिले,
कोणास परस्परे दगे करविले, कोणी इतर प्रयत्ने ना कळत ते त्यांचे देशात जबरदस्तीने छळे बांधून अक्रमे कडून अकळिले. जळदुर्ग सहित होते त्यास नूतन जळदुर्ग निर्माण करून पराभविले. दुर्घटस्थळी नौका मार्गे प्रवेशिले. ऐसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाये तो तो शत्रू पादाक्रांत करून सालेरी अहिवंतापासून पहा, स्वराज्याची सीमारेषा पण सांगतायत. सालेरी अहिवंतापासून चंदी कावेरी तीरपर्यंत निःकंटक राज्य स्थापिले. शतावधी कोट किल्ले, तैसेच जळदुर्ग, कित्येक विशाळ स्थळे, 40,000 पागा व 60,000 सिलेदार, 2 लक्ष पदाती, कोट्यावधी खजाना व तैसेच उत्तम जवाहीर, सकळ वस्तू जात संपादिले. शहाणे व कुळीचे मराठे यांचा उद्धार केला. सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. धर्मोद्धार करून देव ब्राह्मण संस्थानी स्थापून यजन याजनादी षटकर्मे वर्ण विभागे चालविले. देश दुर्गादी सैन्यादी बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारिका महान शत्रू परिताप सागरी निमग्न करून दिगांत विख्यात कीर्त संपादली. ते हे राज्य. आता याच्यानंतर मी राजनीती सांगायला हवी आहे का? किती समर्पक शब्दात. आता आम्ही काय करणार? आम्ही सांगितलं की एकांगी पराभविले. अफजल खानाला एकांगी आणला, त्याच्यासाठीची नीतिमत्ता राजकारण केलं. त्याच्यासाठी तिकडे गोपीनाथ पंत बोकिलांची वकिली, त्यांची बुद्धिमत्ता लावली, त्याच्यात भेद केली, त्याची माहिती मिळवली, त्याचं मनधरणी केली, मन वळवलं, त्याला तयार केलं, फसवलं, त्याचा फुगा निर्माण केला. काहीही करून साम दाम दंड भेद त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी आणला, एकांगी भेट घेतली आणि एकांगी मारला. हेच लिहिलं ना त्यांनी एका शब्दात. आम्ही बघा 50 शब्द वापरले. परस्पर कलह लाविले. कोण परस्पर आहे? मुघल सम्राट आहे. मुघल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आहे शहाजदा मुअज्जम, त्याचा सेनापती आहे दिलेर खान. दोघांचं एकमेकांबरोबर पटत का नाहीये? भांडण कोणी लावलं? खरं दोघांचेही पराक्रम मराठ्यांवर घसरायला हवेत. दोघांनीही शिवाजी महाराजांचा काटा काढायला हवा. नाही जमलं का? कारण ते परस्पर भांडत राहिले आणि त्या कालखंडात शिवाजी महाराजांनी आपली कामं उरकून गेली, परस्परांना कलह लावून दिले. पहा, याच्यासाठी कोणती नीतिमत्ता हवी? हे जमलं पाहिजे ना. शिवाजी महाराजांनी मित्रभेद निर्माण केले. 2 चांगले मित्र आहेत, त्यांच्यामध्ये फूट पाडली, भेद निर्माण केले. राजकारणाचा भाग आहे, राजनीती आहे, पण ती कोणासाठी आहे? कल्याणकारी राज्यासाठी आहे. लोककल्याणाचं राज्य निर्माण करायचंय. जे मी मगाशी म्हटलं की स्त्रीच्या संरक्षणाचं राज्य करायचंय, लोकांच्या चारित्र्याचं राज्य करायचंय. की ते एक म्हणजे प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी, कठीण काळे ओळखी, धरीन तर कोणी. भाऊ भावाला सुद्धा विचारायला तयार नाही हो खायला काय नाही म्हणून. अन्न नाही, पाणी नाही, घर कराया सामग्री नाही, पांघरुण नाही, विचार सुचे नाही काही. अखंड चिंतेच्या प्रवाही पडिले लोक. सतत चिंता आहे, जगायचं कसं, सर्वायवल.
कोणी कसं जगावं हे ज्या प्रांतात कळत नाहीये, त्या लोकांचं जीवन सुकर करणं, सुंदर करणं, त्यांना खायला मिळत नाहीये, त्यांना 2 वेळचं अन्न भरपेट मिळालं पाहिजे, ज्यांना कामच नाहीये त्यांना काम मिळालं पाहिजे, ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत तिथे पुसून हास्य निर्माण केलं पाहिजे, ज्यांची अंतःकरणं मलिन झालेली आहेत ती शालीन व्हायला हवीत, यासाठी ज्या माणसाने जे जे म्हणून कल्याणकारी केलं ते या राज्याची राजनीती आहे. ती राज्यनीती, हे राज्य काय आहे? औरंगजेबासारखा माणूस परिताप सागरी, कशाला मी उतरलो या दख्खन मुलखामध्ये असं मिळून हाल हाल. खरंच रुखुते आलमगिरी नावाचा औरंगजेबाच्या शेवटल्या कालखंडात औरंगजेबानेच निर्माण केलेला रेकॉर्ड आहे, फारसीमधला आहे, वाचा, त्याचे ट्रान्सलेशन्स आहेत उपलब्ध. काय औरंगजेब शेवटी लिहितो? त्याला त्याची थुंकी, त्याची पिकदानामध्ये थुंकी, त्याला ती थुंकायची होती, त्याच्यासाठी पिकदान घेऊन यायला कोणी तयार नाही. पडला होता, गुडघं फुटलं होतं, चालता येत नव्हतं, उतारवयात हाडं जुळत नाहीत, 90चा झाला होता, त्याला आधार द्यायला कोणी तयार नव्हतं. ही एका बादशाची शेवटची अवस्था आहे वैयक्तिक. या अवस्थेपर्यंत तो पोचला. समर्थ रामदास स्वामी बुडाला औरंग्या पापी, म्लेंछ संवार जाहला, अभक्तांचा क्षयो झाला, आनंद वनभुवनी हे भविष्याला बघून बोलत नाही. याचं उत्तर मी आत्ता देणार नाही. हे उत्तर मी तुम्हाला अर्थनीतीमध्ये देईन की समर्थ रामदास स्वामींनी हे भविष्याचं कथन केलेलं नव्हतं, हे त्यावेळच्या वर्तमानकालीन परिस्थितीचं भाष्य समर्थ रामदास स्वामींनी केलं आहे. बुडाला औरंग्या पापी, तो कसा बुडाला याचं आपण या प्रवासात वर्णन घेऊ. आता तुम्हाला मी राजनीतीतला पहिला टप्पा सांगतो की जिजाऊ साहेबांना, शहाजी राजांना आपलं राज्य निर्माण व्हावं, आपल्या या सगळ्या वेगवेगळ्या अपमानाचा बदला घ्यावा. 28 जानेवारी 1646चं पत्र बघितलं, स्त्रियांच्या संरक्षणासाठी. मी मगाशी बोललो आपल्या घरातल्या स्त्रीवर प्रसंग आला तर काय. अहो, ज्या भोसले कुळाची कुलवधू, शहाजी राजांच्या चुलत भावाची पत्नी, ही नाशिकच्या गोदावरी स्नानाला घाटावर गेली असताना भर घाटावर महाबत खानाने भोसल्यांच्या कुळवधूची इज्जत घेतली. घाट भरलेला असताना काय होते कुळीचे मराठे, काय करत होते त्यावेळचे मराठे? त्या घाटावर अर्घ्यदान देणारे सगळे हिंदू हातात मूग गिळून बसले होते की समोर एकाची भार्या कुलवधू ही विवस्त्र होत असताना, तिच्यावर अतिप्रसंग होत असताना आम्ही आमची मनगट ही बंद केली होती. द्रौपदीचा वस्त्रारणावेळेला भीमाला, अर्जुनाला काय वाटलं असेल याची कल्पना करा. आणि तरी सुद्धा मराठे लढले नाहीत. हे ज्या जिजाऊंना कळतं, ज्या जिजाऊंना शिवाजी महाराज पोटात असताना ही बातमी मिळते. आणि दुसरी बातमी मिळते गर्भावस्थेतच की आपलं माहेर केवळ बादशाची मर्जी फिरली, रणाचं केवळ राजकारणाचा बळी म्हणून निजामशाहीमध्ये अख्खच्या अख्खं जाधव कुटुंब, वडील आणि 3 पुत्र एका मिनिटामध्ये सपासप तलवारी निघतात आणि भर दरबारात त्यांची हत्या होते. ही वार्ता शिवाजी महाराज गर्भावस्थेत असताना जिजाऊ साहेबांना कळते. पहा बरं, हे चटके सगळे वैयक्तिक आहेत की नाहीत? अजून राष्ट्राचे चटके आहेतच, पण हे पहिले वर्गे नाही, घरापर्यंत आलं. हे आता काहीतरी करायला लागणारच आहे. शहाजी राजांच्या पायात बेड्या ठोकल्या त्यावेळेला शिवाजी महाराजांनी थेट मुघलांना पत्र धाडलं आणि तिकडून जो प्रभाव आणला, ही राजनीतीची जाण शिवाजी महाराजांना इतक्या कमी वयात आहे. राजनीतीमध्ये कोणाच्या वेळेला कोणाचा वापर करायचा आहे. बरं, आदिलशहाच पहिला शत्रू का? कारण आदिलशहाचं घर माझं घर आहे, माझे वडील त्याचे नोकर आहेत, ही जहागिरी त्याच्या खाली आहे, त्याची सगळी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत, मी लहानपणापासून ती सगळी माणसं जवळून पाहतोय. युद्ध घरातली किंवा समाजातली किंवा रणभूमी माहिती आहे, त्याच रणभूमीमध्ये खेळलं जातं ना. मला ती रणभूमी माहिती आहे आणि म्हणून पहिला
किल्ला, तोरणा काय, राजगड काय, हे सगळं आहे हे कोणाचं आहे? हे आदिलशाचं आहे. कुठून केलं? घरातच सुद्धा केलं. ज्या पहिलं गावामावळ ज्याची जागीर माझ्याकडे, त्या मावळ्यातच हे केली आहे. बाहेर गेले करून कोकणात उतरायला 1656 साल जावळे मारले का? कारण 1630 ते 1656 म्हणजे 26 वर्षाचे महाराज मधले 49 साली सगळ्यात मोठी जी पहिली युद्धनीतीमध्ये येते प्रत्येक नावाची शिवाजी अफगाणी शाहरुखान किंवा ज्याला आपण सासवड वेलसरची लढाई म्हणतो, त्या लढाईची स्ट्रॅटेजी युद्धनीतीच्या प्रवासाने आता बोलत आहे. पण ती नीतिमत्ता युद्धनीती ही राजनीतीचाच भाग आहे. कारण भाजपचं एक काम संरक्षण आहे, संगोपन संवर्धन ही दुसरी काम आहे. पण संरक्षण हे काम आहे राज्याचं, लोकांचं, लोकश्रमाचं, निसर्गाचं, राजवैभवाचं म्हणजे लोकांच्या पैशाचं आणि त्याचं संपत्तीचं, सगळ्याचं, राज्याच्या सीमांचं, निसर्गाचं सगळ्याचं संरक्षण करणं हे राज्यव्यवस्थेचा भाग आहे. त्यामुळे ते संरक्षण करण्यासाठी राज्याला युद्धनीतीचा अजून माहितीच असलं पाहिजे. किंबहुना आपल्याकडे कुणी त्याच्यावरचं भाष्य जास्त अधिकाराने कसं करतील, पण आपल्याकडे धर्मशास्त्राच्या किंवा अभ्यासाच्या किंवा गुरुकुलाच्या ज्ञान परंपरेमध्ये सगळ्या लोकांना युद्धशास्त्र हे अभ्यासक्रमाचा सिलेबसचा भाग होता. व्याकरण सिलेबसचा भाग होता. खगोलशास्त्र सिलेबसचा भाग होता. गेल्या आपल्याकडून आपल्याकडे आता आपल्याकडे तसं काही शिक्षण आपण करायचं असेल तर आपल्याला कुठेतरी सैनिकी महाविद्यालयात आपल्याला टाकायला, पण प्रत्येक शाळेमध्ये काही सैनिकांचं आपल्याला मिळत नाही ना. पण हे त्यावेळेच्या समाजाला मिळत होतं युद्धशास्त्राचं तरी. म्हणजे युद्धशास्त्राची संपूर्ण कल्पना ही समाजाकडे आहे. संरक्षण ही जबाबदारी आहे, त्याचं भान आहे, म्हणून राजनीतीच आहे. आता जर तुम्ही बघितलं तर शत्रूच्या वरती स्वबळ बुद्धी पराक्रमे म्हणजे स्वतःच्या बुद्धीने, पराक्रमे म्हणजे युक्ती आणि शक्ती, बुद्धी आणि पराक्रम दोघांच्याही बळाने प्रत्येक शत्रू मारला चालू कर. मी मुद्दाम तुम्हाला अभ्यास सांगतो की रामचंद्र त्यांचं राजनीती आणि समर्थ रामदास स्वामींचं काव्य त्याच्यामध्ये कित्येक समूहाला, कित्येक आश्रय शिवकल्याण मगाशी रामचंद्र पंतांची वाक्य गेलेली नाही. एका शिवाजी महाराजांबरोबर काम करणारी दोन समकालीन माणसं सारखं कसं काय बोलतील? म्हणजे त्या माणसाने जे केलं आहे ते त्यावेळेला समाजाला ते तसंच दिसलं असलं पाहिजे, तसंच वाटलं असलं पाहिजे. त्याशिवाय भिन्न भिन्न लोक एकाच सुरात, एकाच शब्दात, एकाच प्रकारे सांगणार नाहीत. हे तर सोडा, कविराज भूषण जो आहे तो उत्तर हिंदुस्थानात कानपूरचा आहे, त्रिविक्रमपूरला. तो तिथून इथपर्यंत येतो, इथे येऊन शिवाजी महाराजांचं जीवनाचं गुणगान गातो. त्याचंही वर्णन हे असंच कसं असेल? म्हणजे त्यावेळच्या सगळ्या समाजाला शिवाजी महाराज मान्य होते. पुढे जाऊन सांगतो की शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा जर मी म्हटलं की हिंदू धर्माचं, हिंदू संस्कृतीचं, हिंदू राष्ट्राचं जे हजारो वर्षापासून चाललेलं आहे त्याचं पुनर्प्रतिष्ठापन करायचं, हे जर आत्ताच्या वादविवादासाठी आपण करत असू तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की हे त्यावेळच्या लोकांना मान्य होतं का? तुम्ही आज 2025-26 मध्ये भांडू नका, ते भांडा. तुम्हाला तुमच्या कालखंडातल्या विषयावर भांडायचं ते भांडा. त्या कालखंडातले विषय त्यावेळच्या लोकांनी बघितलेत ना. तुम्ही आज का त्याच्यावर भांडताय? त्यांचे मान्य करा ना ते विषय असतील. त्यांच्या वेळेला जर सेक्युलर हा शब्द नव्हता तर तुम्ही त्यांना सेक्युलरची लेबलं कशाला लावताय? त्यांच्या वेळेला जर धर्मनिरपेक्ष शब्द नव्हता कोशामध्ये, तुम्ही का लावताय? त्यामुळे आजच्या तुलनेमध्ये त्यावेळेचे तत्कालीन कागदपत्र ही वाचता येत नाहीत, वाचू नये आणि त्याच्यावरनं भांडू तर पुढे नाहीच नाही. पण आम्ही आज सगळं करतो कारण आम्ही आमच्या चष्म्यातनं शिवचरित्र बघतो. शिवाजी महाराजांच्या राजनीतीमध्ये जर शिवाजी महाराजांचा मूळ उद्देश त्या संस्कृतीचं, त्या सगळ्या वैभवाचं पुनर्प्रतिष्ठापन असेल तर ते रामचंद्र पंत अमात्य लिहितात ना. ते लिहित आहेत. धर्मोद्धार केला, शहाणे आणि मराठे कोळीच्या लोकांचा उद्धार केला,
लोकांचा उद्धार केला, तीर्थांचा उद्धार केला, यजन याजन आदी कर्म चालवली. हे सगळं रामचंद्र पंत अमात्य लिहित आहेत ना, तुम्ही आम्ही नाही ना लिहिलं. मग तुम्हाला आम्हाला मान्य असो वा नसो, त्यांना माहिती होतं ना शिवाजी महाराजांचे विरोधक असलेले परकीय लोक, त्यांच्यापैकी त्यावेळचं आणि ज्यांनी भारतावर नंतर राज्य केलं ते इंग्रज, हे शिवाजी महाराजांचे जे पत्र लिहितात त्या पत्राचं पहिलं आपल्याकडे ज्ञानेश्वरांना संबोधन काय करावं म्हणून जर चांगदेवाला प्रश्न पडतो, म्हणून चांगदेव कोराच्या कोरा कागद पाठवतो. ही नीतिमत्ता आपल्या ग्रंथांमध्ये मिळते, आपल्या संस्कृतीमध्ये मिळते. ती नीतिमत्ता तिकडे आहे का? नाही. मग त्या लोकांनी शिवाजी महाराजांना लिहिताना कोरा मजकूर नाही लिहिला, पण मग त्यांनी संबोधन काय केलं? जनरल ऑफ हिंदू फोर्सेस. आता काय चॅलेंज करायचं? कोणी कोणाला लिहिलंय? तत्कालीन पत्र आहे. चॅलेंज करणार तुम्ही? म्हणजे बाहेरचा माणूस शिवाजी महाराजांना हिंदूंचा नेता, जनरल ऑफ हिंदू फोर्सेस असं म्हणतो ना, याचा अर्थ किंवा इस्लामी लोकांच्या तत्कालीन धर्मग्रंथामध्ये मासिरे आलमगिरी असेल, तारीखे वेगवेगळ्या तवारीखा असतील, सगळ्या तत्कालीन कागदपत्रात आदिलशाची असतील, मोगलांची असतील, कुठल्याही कागदपत्रांमध्ये त्यावेळचे काव्य असतील, फारसी कागदपत्रांमध्ये शिवाजी महाराजांना काफर का म्हणतात? ते हिंदूंचे राजे असल्याशिवाय म्हणतील का? कशासाठी आम्ही भांडतो? आम्हाला अधिकार कोणी दिला राजनीतींवर? त्यांच्या राजनीतीवर संशय घ्यायचा किंवा त्यांच्या राजनीती काय होते हे ठरवायचा? नाही ना. त्या फक्त समजून घ्या ना की त्यांचं हे होतं, आपल्याला ते करता येत नाही आहे, हे खंत आहे. परवा मोहनरावांनी इतकं छान स्पष्ट केलं की हे हिंदू राष्ट्र होतं, आहे आणि राहणारच आहे. याला दुसरी आयडेंटिटी कशी असेल? उपासना पद्धती भिन्न झाल्याने काही हिंदूपासून विभिन्न माणूस होत नाही. जर हिंदू मानतात म्हणून अभिमान आहे, हिंदू आहे पण मोठ्याने बोलू नका असं म्हणतात, हिंदूंची कामं, आणि जे हिंदू विसरले गेले आहेत, जे हिंदू आधी होते त्यांना माहीतच नाही आहे, असे बाळबोध आहेत, असे सगळे लोक, पण ते हिंदूच आहेत ना, कारण ते या मातीत जन्माला आले आहेत. बाहेरून कोणी आलंय का? नाही. मग आपण वेगवेगळ्या व्याख्या का मांडतोय? सरांनी मग सांगितलं की धर्म नावाचा प्रकार मग मार्क्सिझम म्हणून पण धर्म वाक्यात येतो, त्याला मग तुम्ही का वेगळंच्या वेगळं तत्वज्ञान किंवा फिलॉसॉफी म्हणता? त्याला पण धर्म म्हणा ना, बरोबर आहे. पण असा हिंदू धर्म होत नाही. शिवाजी महाराजांनी त्या सनातन संस्कृतीचं म्हणून त्याच्यामध्ये वर्णाश्रमे चालविले येतं. सरळ त्यांना मान्य आहे ते, कारण वर्णाश्रम हे या सुंदर संस्कृतीचं वैभव आहे. त्याच्यातली विविधता इंटॅक्ट ठेवणं हे वैभव आहे. दोन झाडांची कलमं एकमेकांना करताना, दोन धावांचे गुणधर्म एकमेकांमध्ये आणताना ते वेगळे गुणधर्म आहेत हे कळलेलं आहे, म्हणून मानले. आणि हीच शिवाजी महाराजांना राजनीती केली. शिवाजी महाराजांच्या राजनीतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा काय केलंय? राज्याचं उद्दिष्ट ठरवलं. कुठलं? स्वराज्य. कोणासाठी? हिंदूंचं राज्य. हेच आहे. तुम्ही कितीही वादविवादात अडकून पडा, भांडा, आपापली मथळे चालवा, व्हॉट्सअपवर किंवा सोशल मीडियावर विमर्श चालवा, नॅरेशन चालवा, काय मनाला येईल ते मीडियामध्ये लिहा. इतिहासाच्या कागदपत्रातलं सत्य अढळ आहे. शिवाजी महाराजांनी हिंदूंचं राज्य पुनर्प्रतिष्ठापित केलं. लगेच त्यांच्याकडे मुस्लिम सरदार होते. मग ही मुस्लिम जे सत्ताजी स्वतःला मुस्लिमच राज्य म्हणत होते, इस्लामी सत्ता, त्यांच्याकडे काय हिंदू सरदार नव्हते. पण म्हणून त्यांची जर सत्ता इस्लामी सत्ता म्हणूनच ओळखली जात असेल किंवा ती राज्य इस्लामी राज्य म्हणूनच ओळखली जात असेल तर शिवाजी महाराजांच्या राज्याला हिंदू राज्य, हिंदवी राज्य असं म्हणायला का घाबरावं? त्याच्याने काही त्यांच्या त्यांनी सगळ्या लोकांनी, या राज्यामध्ये राहणाऱ्या कुठल्याही लोकांना त्यांच्या धर्म, त्यांच्या उपासना पद्धती, त्यांच्या भाषा, त्यांचे धर्मग्रंथ सगळ्याचं मान्य आहे ना, कारण ती संस्कृतीच मान्य करत होती. हिंदूंची संस्कृती सगळ्या उपासना पद्धती मान्य करत होती. ते शिवाजी महाराजांनी मान्य केलं. मग शिवाजी महाराजांनी आधी ज्या मशिदींना, दर्ग्यांना इनामं आहेत याच्यापूर्वीच्या बादशहांनी दिलेली, त्यांची जर कंटिन्यू केली, शब्द पहा मी काय वापरतोय, त्यांची कंटिन्यू केली, दुमाला केली, रिन्यूड केली, तर ते गैर नाही आहे.
पण याच्याने ते मुस्लिम धार्जिणे होत नाहीत, कारण त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत एकाही नवीन मस्जिदीला इनाम दिलेलं नाही. जबाबदार विधान करतोय मी. आधीची जी आहेत ज्यांना इनामं ती चालवली, नवीन काही नाही दिलं, नवीन निर्माणही होऊ दिलं नाही. अजून धारिष्ट्याचं विधान करतोय ना, वरात काढाल मला, पण मी करतोय कारण माझ्याशी भांडणाऱ्या लोकांनी कागदपत्र घेऊन यायचं आणि माझ्याशी बोलायचं, नाहीतर माझं कागदपत्र मान्य करायचं. इतिहासावर तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये, कागदपत्रांवर बोला. शिवाजी महाराजांनी खाली शोणाचलपती, दक्षिणेमधला शोणाचलपती, ज्याला अरुणाचलम आता आपण म्हणतो तो काय, किंवा या बाजूला तुमच्या अगदी शेजारी उंबऱ्यावर असलेल्या गोव्यातल्या नॉर्वेमधल्या सप्तकोटेश्वराच्या मंदिराचं काय, तिथे दुसऱ्या धर्माची असलेली प्रार्थनास्थळं तोडून ते निर्माण केलं ना स्वतःचं. का? कारण माझं जे आधी हजारो वर्षांपासून काही शतकांपासून जे होतं, चांगलं कदंब राजांनी बांधलं होतं, कोणीतरी खाली पल्लवांनी बांधलं होतं, चोळांनी बांधलं होतं, अशी सगळी चांगली सुंदर सुंदर वास्तू तुम्ही नष्ट केल्यात ना, मग मी त्या पुन्हा बांधल्या. तुम्ही जे जे नष्ट केलं ते मी बांधलं. राजनीती किती सोपी आहे. प्रतिशोध काय आहे? तुम्ही नष्ट केलं म्हणून मला उतरावं लागलं. तुम्ही जर माझा धर्मग्रंथ जर सांभाळला असतात, माझ्या जे उपासना पद्धती या लोकांच्या जे जे हिंदू देवळं वगैरे सगळे आहेत ते तुम्ही मान्य केलं असतं, मला कशाला स्वराज्य निर्माण करायला लागलं असतं. पण ते तुम्ही तोडलंत ना, तुम्ही तोडलं मग मी बांधणार. तुम्ही माझ्या उपासना पद्धतीतला धर्मातला माणूस बाटवला, तुम्ही तुमच्या धर्मात नेला, त्याला जर तो मान्य नाही तर मी त्याला पुन्हा माझ्या धर्मात घेणार, मी तुम्ही केलेल्या कृत्याच्या विरोधात कृती करणार. प्रतिशोध या शब्दाचा अर्थ आता स्पष्ट होतोय. मी खूप सोपं करून सांगतोय राजनीतीतलं पर्व. आता ही सगळी उदाहरणं नका द्यायला सांगू, नेतोजी पालकर, बजाजी निंबाळकर, सगळं मी एक एक तुम्ही सगळे सुज्ञ आहात. फक्त मी त्यातलं मर्म तुम्हाला नेऊन देतोय. हे काय आहे? भाषा, माझी भाषा आहे, मातृभाषा आहे, मराठी आहे, मालवणी आहे, संस्कृत आहे, या मातीतली आहे. तुम्ही फारसीमधनं आलीत, तुमची सगळी भाषा केली आणि आता तुमचीच भाषा चालणार. जे इंग्रजांनी केलं, मॅकॉलेनी केलं, ते तुम्ही लोकांनीही केलंच की. फक्त हे शिवाजी महाराजांच्या नंतर केलं. ते जर शिवाजी महाराजांच्या आधी केलं असतं तर इंग्रज हे कधीच या भूमीवरती त्यांची पावलं सुद्धा ठेवली नसती महाराजांनी. एक राजापूरचा झेंडा पन्हाळगडाच्या समोर वेढ्यामध्ये दिसतो आदिलशाच्या सिद्धीजवळच्या, म्हणून या बाजूच्या राजापूरला इंग्रजांच्या वखारीला फोडलं महाराजांनी. हिंमत कशी होते तुमची? ही वृत्ती आहे, तुम्हाला व्यापारासाठी आहे. रामचंद्र पंत त्यांनी विदेशींबद्दल, व्यापाराबद्दल सुद्धा महाराजांच्या राजनीतीबद्दल बोललेले आहेत. हे मी आत्ता का सगळं सांगत नाहीये, कारण पुढच्या नीतिमत्ता आहेत, यातले काही भाग हे अर्थनीतीत येणार आहेत. हे जे परकीयांबद्दलचं जे व्यापारी धोरण आहे ते व्यापार उद्योग, ट्रेड अँड कॉमर्स, हे अर्थनीतीतलं चॅप्टर आहे. मी ते तिकडे डिस्कस करणार आहे. मी शक्यतो काटेकोरपणे बघतोय की रिपीट गोष्टी होणार नाहीत, कारण मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका प्रवासाला. तुमच्या महाराजांची ओळख आपण एकमेकांना सांगून करणार आहोत, कागदपत्रातनं करून घेणार आहोत. शिवरायांच्या राजनीतीमध्ये तुम्ही जे कोणाशी युद्ध आरंभलंय, आदिलशाशी, कोणाशी युद्ध आरंभलेलं आहे, मुघलांशी, औरंगजेबाशी, तू जे केलंयस त्याच्या विरोधात मी करेन. तू माझी भाषाची राजभाषा फारसी केली, मी राजभाषा संस्कृत करेन, मराठी करेन. उत्तर दिलं की नाही? तुम्ही माझं तख्त फोडलं, माझं सिंहासन केलं, राजाभिषेक विधी नष्ट केला. कधी काळी या ठिकाणी हिंदू राजे होते, त्यांना राजाभिषेक सत्तांतरण होत होतं. एका राजाच्या जागी दुसरा राजा यायचा, त्याचा राजपुत्र यायचा, त्यावेळेला राजाभिषेक विधी होता. रामचंद्रापासून युधिष्ठिरापासून सगळ्या लोकांचे राजाभिषेक झाले. आमच्या लोकांना राजाभिषेक माहीतच नाही 16व्या 17व्या शतकात. का? कारण विजयनगर नंतर कोणाचाच राजाभिषेक झाला नाही कधी. झालं ते फक्त आणि फक्त छोट्या छोट्या नायकांचं मंचकारवण. मान्य नाही. काय केलं शिवाजी महाराजांनी? शिवाजी महाराजांनी राजाभिषेक विधी धर्मग्रंथानुसार गागा भट्टांना लिहून तो पुन्हा सगळ्याच्या सगळा साकार केला. काय गरज होती करोडो रुपये एका राजाभिषेक विधीत घालायची? जो माणूस
अख्खाच्या अख्खा सुरतेचा सगळा पैसा या बाजूला एक समुद्री संपूर्ण किल्ला, यच्चयावत छावणीचा किल्ला, यच्चयावत लष्कराचा किल्ला म्हणून सिंधुदुर्ग उभारतो. त्यातला प्रत्येक चिरा आणि प्रत्येक शिशाचा तुकडा महाराजांचा आणि स्वराज्याचा पैसा आहे हे माहिती असताना सुद्धा राज्याभिषेकासारख्या एका धर्मविधीला करोडो रुपये का खर्च आहे हेच आम्हाला कळत नाही की हे माझ्या संस्कृतीचं पुनर्प्रतिष्ठापन आहे. राजनीती म्हणजे काय की राजनीती म्हणजे मी ती हिंदूंची राजनीती पुन्हा आणेन जी कधी काळी शुक्राने सांगितली, जी कधी काळी भीष्माने सांगितली, जी कधी काळी आर्य चाणक्य बोलला, ते सगळंच्या सगळं विदुर नीती, त्या सगळ्या नीतिमत्ताचा संगम हा मी पुन्हा एकदा करेन. आता जिजाऊ साहेब रामायण महाभारतांच्या गोष्टी शिवाजी महाराजांना का सांगत होत्या, त्याच्यातनं काय होतं, हे सगळं आमचं वैभव आहे. ते पुनर्निर्माण करण्यासाठी राजनीती कुठली वापरायची, शिवाजी महाराजांनी ती राजनीती वापरली जी राजनीती अनेक राजांनी यादी वापरली, ती एकत्र वापरली योग्य वेळी योग्य प्रकारे. शिवाजी महाराजांसारखे संधीचं सोनं करणारा माणूस राजा नाही आपल्याला इतिहासात सापडत. अपॉर्च्युनिस्ट, एक संधी सोडली नाही, छोट्यात छोटी संधी सोडली नाही. युक्तीचा किती वापर आहे. राजनीतीमधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या क्षणी माघार सुद्धा घ्यायची पुढच्या चढाईसाठी हे कळलं पाहिजे. उगाच नको तिकडे अपमान मानापमाचे नाही. एक युद्धतंत्र विकास केलं गनिमी कावा, ज्याचं मूळच लचका तोडून पहिल्यांदा पळायचं, कारण जीव वाचवायचा. आपण वाचलो तर पुढची हजारो युद्ध लढवता येतील. हे सगळं राजनीतीमधलं आपण घेणार आहोत. एक मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे, राजनीती हा विषयाची सुरुवात आहे. मी राजनीती विषय पूर्ण केलेला नाही, कारण राजनीतीमध्ये धर्मनीती, अर्थनीती, युद्धनीती हे सगळं समाविष्ट आहे. मी फक्त आज त्याचा प्रारंभ केला आहे. ह्या सगळ्या पर्वातून आपल्याला वेगवेगळी राजनीती दिसणार आहे. महाराजांचं कसं होतं, आम्ही काय काय वेळेला आंधळी पट्ट्या बांधतो आणि त्या कथेतल्यासारखं हत्तीच्या वेगवेगळ्या अवयांना करतो आणि आम्हाला वाटतं ते आहे. शिवाजी महाराजांचं तसंच आहे काहीतरी, की आम्ही आमचे डोळ्यांनी बघतो, आमचे चष्मे, शिवाजी महाराजांना बघत नाही. आम्ही आमच्या चष्म्यात जातो आणि आम्ही आंधळेपणाने जे काय समोर येतो ते म्हणजे शिवाजी महाराज असं म्हणतं. नाही, हा अगाध ज्ञानाचं दालन आहे. ते या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण इतिहास कट्ट्यावर सुरू का करतो आहोत, याचं कारण पुढच्या 5 महिने, म्हणजे आज हा पहिला महिना, पुढचे अजून 4 पुष्प, या सगळ्यात शिवाजी महाराजांचे गुण हे करताना आपण स्टोरीज नाही ऐकणार आहोत, आपण कथा नाही. त्या कथा सगळे मोठमोठे कथाकार आहेत, व्याख्याते आहेत, पोवाडे आहेत आणि ते इतके चांगले चांगले कथा सांगतात. मी त्याच्यात काय सांगणार नवीन. अफजल खानाचा वध कसा केला, माझ्यासाठी कोथळा किती बाहेर काढला, कसा काढला, याच्यापेक्षा अधिक प्रतापगडाचं युद्ध माझ्या डोळ्यासमोर दिसतं. की त्या पार घाटाच्या महाबळेश्वराच्या थेट अंबागटापासून वाईपर्यंत, रडतोंडीपासून कुंभारलीपर्यंत, या पारघाटापर्यंत, या सगळ्या घाटात एका 5 तासामध्ये एक भीषण युद्ध कसं खेळलं जातं. त्या युद्धाची स्ट्रॅटेजी काय आहे. प्रतापगडाचं युद्ध हे करून पुढच्या फक्त आणि फक्त 18 दिवसामध्ये 15 किल्ले एक माणूस कसा निर्माण करतो, ही नीती सत्ता समजून घ्यायची आहे. आज फक्त आपल्या कोकणामध्ये आपण प्रारंभ करताना गाराणं घालतो. मी फक्त आज या राजनीतीचं इथे नारळ ठेवून गाराणं घालतोय, कारण 12 वेशीच्या, 12 गावच्या या सगळ्या देवदेवतांना, ज्या ज्या हजारो वर्षांच्या संस्कृतीच्या देवदेवता आहेत, त्या सगळ्यांचं पुनर्स्थापन, पुनर्मंडन, त्या सगळ्यांच्या जाणीवांची पुन्हा ओळख समाजाला करून देण्याचं काम महाराजांनी केलं. ते हे राज्य. मी भरपूर वेळ बोलू शकतो, मला आवडेल हे, पण काळ्यांना ऐकायचं आहे आणि सुरात व्हायचं असेल तुमच्यापैकी काही लोकांना, म्हणून तुम्हाला मी वेळेत सोडलं पाहिजे. पण या राजनीतीला मी पुन्हा घेऊन जातो आहे.
राजनीतीमधली धर्मनीती आणि धर्मनीती राजनीती यांचा संगम कसा होता. मी तुम्हाला सहज म्हटलं शिवाजी महाराजांनी हिंदूंचं राज्य निर्माण केलं, पण त्याचे मला पुरावे दिले पाहिजेत, त्याचे आधार दिले पाहिजेत, त्या धर्मनिष्ठेची चर्चा केली पाहिजे, त्या धर्मकार्याची चर्चा राजनीतीच्या अंगाची केली पाहिजे. ती आपण पुढच्या महिन्यामध्ये आपण करणार आहोत. धर्मनीती या सदरात राजनीतीतली धर्मनीती. त्याच्या पुढे 2 महिने आपण युद्धनीती असणार आहे. मला माहिती आहे ऐन भर पावसाळ्यात असणार आहे. लोक येतील नाही येतील मला माहीत नाही. कोकणात बाऊसबार असतो, त्याच्यावर इथले लोक मला काय सांगायचं ते सांगतील, कारण इथले लोक तुमची काळजी घेतील. आमचे बापू आणि कमलेश वगैरे तर मला कितीतरी दिवसात जे आमची काळजी घेतात ते तुमचे घेणारच, त्याच्यामुळे ते जे योग्य काय करतील. पण या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या धडपडणाऱ्या सगळ्या लोकांच्या बरोबर हजारो हात ज्या दिवशी मिळतील, हातात हात येतील, मला खात्री आहे सरांचं एक स्वप्न आहे बरं का, आपल्याला पूर्ण करायचं आहे. कारण ते सर 87-86 वर्षाचे आहेत, महर्षी आहेत. भारतातले जे इतिहास पुरातत्वातले लिव्हिंग लिजंड म्हणतो आपण ज्यांना महर्षी, त्यातले एक आहेत. अशी गुरुवर्य व्यक्ती समोर असताना हे आम्हाला धाडस करायला लागतं आहे आणि आपण त्याला मदत करणार आहोत. सरांची इच्छा आहे की कोकणाचं सांस्कृतिक असं गॅझेटियर लिहिलं पाहिजे, सांस्कृतिक इतिहास मांडला पाहिजे, हजारो वर्षांचा इतिहास मांडला पाहिजे, ऑथेंटिक लिहिला पाहिजे. कोण लिहिणार? कोकणवासीय लिहिणार ना. सर मगाशी म्हणाले ना, तुम्ही कोण शिकवणार? आम्हीच आमचं काहीतरी, मग त्याच्यातनं चांगलं झालं वाईट झालं आम्हीच आमचं निस्तरू, पण आम्हीच आमचाला शोधून काढू. हे स्वबोध करायचं आहे आणि ते करण्यासाठी म्हणूनही इतिहास कट्टा आपण घेऊन जाणार आहोत. तुम्ही सगळे या हाताला या. याच्यानंतर राजनीती, शिवाजी महाराजांची कपट, कारस्थानं, योग्य निर्णय, निर्णयामधली न्यायनीतिमत्ता, त्याच्यामधलं त्यांचं एक महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की भेदाभेद त्यांनी नाही केले. जवळचा माणूस, दूरचा माणूस, परका माणूस हा भेदाभेद केला नाही. शिवाजी महाराजांचा प्रशासनामध्ये भेदच नव्हता. ज्याने चांगलं काम केलं त्याला तात्काळ पुरस्कार देणं आणि ज्याने वाईट काम केलं तो आपला कितीही जवळचा असतो त्याला तात्काळ शासन देणं, ही राजनीतीतली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासनातली महत्त्वाची गोष्ट राजांनी कठोरपणाने अवलंबली आणि तीही आपल्याकडे प्राचीन पद्धत आहे. त्यामुळे हे जे आहे हे राजनीतीतलं पुष्प. एक जाता एकच उदाहरण देतो, कारण सकाळी समुद्रावर जाऊन आलो सिंधुदुर्गावर. अत्यंत प्रेमाने तिथे आमच्या हितेशने सिंधुदुर्गामध्ये फिरत होता. अशी सगळीकडे माणसं मिळतात. मुरुड जंजिराला मी गेलो होतो आणि मला पद्मदुर्गावरती जायचं होतं. म्हणजे जंजिऱ्याला शिवराजाभिषेक बोललो रात्री वगैरे. तिकडे नगरपालिकेचे सरपंच होते, त्यांचं नाव होतं मला कळलं नाही, त्यांचं नाव होतं संजय पाटील. ते आले कोळी, ते माझ्यासमोर आले, उद्या पद्मदुर्गाला मी घेऊन जाणार सर तुम्हाला. तर मी म्हटलं की अहो तुम्हाला नगरसेवक, तुम्हाला वेळ पाहिजे, कॉर्पोरेटरची माणसं. नाही नाही मी येणार. सकाळी तुम्ही वेळेवर तयार या, 7 वाजता बरोबर बीचवर या. मी गेलो 7 वाजता. तुम्हाला विश्वास बसणार नाही, काल अत्यंत शुभ्र अशा कडक राजकारणी वेशामध्ये असलेला, सदरा आणि कुर्ता असलेला असा जो काही आपण एक पेहराव केलेला आहे, त्या पेहरावात असलेला एक राजकीय माणूस दुसरे दिवशी सकाळी 7 वाजता त्या समुद्र किनाऱ्यावर पद्मदुर्गावर घेऊन जाण्यासाठी कोळ्याच्या वेशात आला होता. त्यांनी त्यांची पारंपरिक अख्खीच्या अख्खी लुंगी बांधले, रुमाल बांधलेला होता आणि त्या वेशामध्ये आले. आणि त्या वेशात आल्यानंतर त्या समुद्रावरनं त्या बोटीवर जाण्यासाठी म्हणून मी ज्या वेळेला त्या समुद्रात पाय टाकवतो ते मला म्हणाले सर द्या. मला इतकं लाजिरवाणं वाटलं की अशा मोठ्या माणसाच्या पायावर हात का. तो म्हणे नाही नाही विचार नका करू. त्यांनी तो घेतला आणि थेट मला खांद्यावर धरून असं त्यांनी त्या बोटीत अलगट टाकलं. मी असं सहज म्हटलं पाटील हे काय, मला हे पापासारखं वाटलं. मला म्हणाले आम्ही तू कोण आहोत माहिती आहे तुम्हाला? मी म्हटलं नाही. सरपंचा कॉर्पोरेटर आहात. मी लाय पाटलांचा अस्सल वंशज आहे. म्हणजे त्या समुद्राचं सगळं पाणी जणू काही माझ्या डोळ्यात आल्यासारखं मला झालं
की त्या लायपाटलांचा साक्षात वंशज हा मी त्याच समुद्रावर बघतोय ज्या समुद्रावरून लायपाटील रात्रभर पाण्यात पोहत गेले आणि त्याच समुद्राच्या वरती जंजिऱ्याच्या त्या तटाला सिद्धीच्या जंजिऱ्याच्या वर शिड्या लावल्या आणि रघुनाथ पंताच्या इशाऱ्यांची वाट बघत बसले. जर रात्री रघुनाथ पंतांची फौज पोचती तर त्याच दिवशी महाराजांचं राजकारण यशस्वी झालं असतं, प्लॅन यशस्वी झाला असता आणि जंजिरा मराठ्यांकडे कधीच आला नाही हे इतिहासातलं वाक्य आपल्याला खोडायला लागलं असतं. तो त्याच वेळेला आला असता. त्या लायपाटलांचा साहस त्या सागरावरती होतं, तो समुद्र तोच होता, तो समुद्र किनारा तोच होता. मला भरून आलं. मी पाटलांना म्हटलं, पाटील हे पुण्य आहे. मला म्हणाले नाही सर, अजून आहे. खाली उतरलो. मला म्हणाले थोडं खाली या. त्या लॉनच्या मधोमध असं एक खाली अजून उतरायला म्हणून असं एक फळ्या टोकल्या होत्या. मी त्याच्यातनं खाली एकदम उतरलो. ते उडी मारले आणि आतमध्ये एक फायबर कोट केलेला असा मध्ये मोठा वासा होता आणि मला म्हणाले सर काय नाही जपवता आलं. लायपाटलांची इज्जत पण आम्ही कदाचित जपली नसेल, पण त्यांचं कडं हे रोह्याच्या आमच्या देवाऱ्यात आहे आणि त्यांचा वासा हा आम्ही अजून शेवटचा एक उरलाय तो जपून ठेवलाय. तोही समुद्राच्या ह्याच्याने आता संपेल, त्यालाही वाळवी लागून तोही निघून जाईल, ती शेवटची निशाणी संपेल म्हणून फक्त फायबरवरती चढवलेला आहे, पण वासा तोच आहे. कल्पना करा, माझ्या डोळ्यासमोर किती कागदपत्र, किती उल्लेख, कोणते प्रसंग गेले. आज सिंधुदुर्गाच्या पाण्याने मला पुन्हा हे आठवण दिली म्हणून जाता जाता फक्त हे शेअर करतोय तुम्हाला की शिवाजी महाराजांच्या राजनीतीतला हा महत्त्वाचा भाग होता. लायपाटलासारखा माणूस जंजिऱ्याच्या रात्रभराच्या कडक थंडीमध्ये त्या पाण्यातून शिरून जंजिरापर्यंत आपल्या साथीदारांबरोबर जातो उघड्या अंगाने. तिथे तटाला दोऱ्या लावतो. त्या शिड्या लावल्यानंतर रघुनाथ पंतांच्या येण्याची रात्रभर वाट बघतो आणि आता सकाळी कोंबडा आरवेल आणि फुटी होईल आणि तांबडं फुटेल, आता नाही शक्य, नाईलाज होतो. अक्षरशः कदाचित मला माहीत नाही, एखादी कदाचित त्यांच्या कोळी समाजाच्या एका स्वभावानुसार एक कचकचित शिवी पण आणली असेल स्वतःला पण आणि रघुनाथ पंतांना पण. अरे गेला ना हा प्रसंग, असं असेलही, माहीत नाही आहे, ह्याला कुठली कागदपत्र नाही आहेत. पण तो माणूस पुन्हा त्या पाण्यात उतरतो, त्या शिड्या काढतो, परत येतो. महाराज लायपाटलांना राजगडावर पाचारण करतात. राजगडावर पाचारण करून त्यांना सोन्याचं कडं घालतात हातात. लायपाटलांचे डोळे पाणावलेत. लायपाटील म्हणतात की राजे जंजिरा आला नाही, म्हणजे या कड्याचा मानकरी मी नाहीये. राजे म्हणतात कडं हे जंजिरा आला नाही म्हणून नाहीये, तो आला नाही, येईलही, नाही आला, नाही आला. पण रात्रभर स्वराज्यासाठी पाण्याखालून जाऊन त्या शत्रूच्या काळजापर्यंत पोचलात आणि त्याच्या काळजावरती सुद्धा हात ठेवून येण्याची हिंमत जी तुम्ही केली, ते साहस, ते धाडस, ती निष्ठा, याच्यासाठी हे सोन्याचं कडं आहे. रोह्याला मी गेलो, रोह्याला देवाऱ्यातलं ते सोन्याचं कडं पाहिलं लायपाटलांचं. कल्पना करा, माझ्यासारख्या इतिहासाच्या अभ्यासावरती किंवा शिवाजी महाराजांवर मनापासून प्रेम करणाऱ्या माणसाच्या काय काळ झाला असेल. ती जी वाशाबद्दल बोलत होते, महाराजांनी सांगितलं पाटील आजपासून तुम्हाला आम्ही मान देतो पालखीचा. पाटील हसले, कडं घेतलं. आता पाटील पुढे म्हणाले हे काय कौतिक. पाटील म्हणाले राजांना पालखीचं मी काय करू, मी काय करणार पालखीचं, मी कोळी, समुद्रावरचा माणूस, समुद्र माझा सोबती, ते पालखी मिरवायचे कुठे मला. महाराज हसले. त्यांनी पालखी नाकारली लायपाटलांनी आणि मुजरा करून गेले. मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर कधीतरी आले धावत कोणीतरी आणि त्यांनी सांगितलं पाटील समुद्रावर चला. लायपाटील समुद्र किनाऱ्यावर गेले. महाराजांनी तिथे समुद्रावरती मोठं गलबत, एक प्रचंड मोठं गलबत हे समोर लायपाटलांसाठी समुद्रावर मुरुड जंजिऱ्याच्या पश्चिम समुद्रावरती असं झुलत होतं आणि त्या पलबताचं नाव होतं पालखी. आता लायपाटील कसे नाकारतील.
तो जो वासा जो शेवटचा संजय पाटील मला सांगत होते ना, तो त्या पालखी गलबताचा वासा त्यांनी जपून ठेवला होता. माझ्यासारख्या यक्कश्चित अशा माणसाला त्या वाशाचा स्पर्श करता आला, त्याच मरुडच्या समुद्र किनाऱ्यावर. हेच भाग्य. आणि असंच भाग्य लिहिलं आहे आम्हाला सिंधुदुर्गाच्या तटबंदीमध्ये त्या महान पुरुषाची पदचिन्ह राहिलेली आहेत. हे आमचं भाग्य आहे. हे आम्हाला पृथ्वी पाठीवर येणार नाही आहे पुन्हा. ती पदचिन्ह नष्ट होणार नाहीत. ती कुठल्या नाठाळ्यांकडनं काही होणार नाही. याची खबरदारी घेणं, याच्यासाठी इतिहास अभ्यासकांनी, शिवप्रेमींनी, सर म्हणाले तसे प्रत्येक माणूस इतिहासप्रेमी असतो. प्रत्येक माणसाने एकत्र यायला पाहिजे. थांबतो. पुन्हा भेटायचं आहे, पुनरागमनायाचं तुम्ही म्हणणार लवकर या मला म्हणाल ना, गणपतीला जसं म्हणतात तसं. पुढच्या महिन्यात येईन राजनीतीतलं पुढचं अंग घेऊन, धर्मनीती सांगायला. जिथे थांबतो तिथे शिवाजी महाराजांचा जय जयकार केल्याशिवाय आजपर्यंत माझी वाणी, कुठलाही विषय असू दे, तो विषय महाराजांचा असो नसो, थांबताना मी महाराजांचा जय जयकार करतो. कारण कुठेतरी मला असं वाटतं की ही वाणी, हे ज्ञान, हे अभ्यास, हा सगळी जी पराकाष्ठा आपण जी काही दिवस रात्र करतो ते केवळ एका ध्यासासाठी असतं. या माणसाचं जीवनचरित्र जे आम्हाला कणभर करी आकळतं आहे ते माझ्या समाजातल्या माझ्या सगळ्या बांधवांच्या हृदयापर्यंत पोचावं, एवढंच एक त्याच्यामध्ये भक्ती आहे. एवढं एकच अर्घ्य त्या महासूर्याला अर्घ्यदान आहे. ते देण्यासाठी म्हणून हे वाणी प्रसवते आहे. म्हणूनच थांबतो. थांबताना जय जयकार करतो. काल शिवपुण्यतिथी तिथीने झाली आपल्या सगळ्यांच्या हिंदू तिथीप्रमाणे चैत्र पौर्णिमेला. आज इंग्रजी तारीखही आहे, पण या शिवपुण्यतिथीच्या पुण्यस्मरणाने का होईना आपण इतिहास कट्टा बांधला आहे. माझी खात्री आहे तुम्ही लोक तो वाढवणार आहात. इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे हात होणार आहात. तुमच्या सगळ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप होईल. त्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरील हे सगळे व्हिडिओ येतील, याचे व्हिडिओ अपलोड होतील. ते तुम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचवाल. ही सगळी इतिहासाची कामं आहेत जी तुम्ही कराल. आणि माझा विश्वास आहे आपण हे सगळं पर्व पुढे नेऊया. पुढच्या भागात भेटूया. माझा आवाज थोडासा खाली आला असेल कारण माईक आहे म्हणून तो तुम्हाला ऐकायला येतो आहे. पण तुमचे आवाज जर ये हृदयचे ते हृदयपर्यंत घातले असतील तर महाराजांचा जय जयकार. कारण फक्त इथून 4 डोंगर रांगा ओलांडल्या की पलीकडे रायगडावर महाराज चिरंतन विश्राम करत आहेत रायगडाच्या समाधीमध्ये. तिथपर्यंत हे ध्वनिलहरीतनं पोचेल, त्या सिंधुदुर्गापर्यंत पोचेल. आणि शिवमंदिरामध्ये, शिवराजेश्वरीच्या मंदिरामध्ये सांज आरती चाललेली असेल त्यावेळेला कदाचित हा जय जयकार महाराजांच्या चरणावर जाईल असं मला वाटतं. थांबतो. जय जयकार करूया. जय जयकार केल्यानंतर मी अखंड वंदे मातरम करेन. कारण शेवटी ही मातेची सेवा आहे. तुम्ही सगळे, आम्ही सगळे, केवळ आणि केवळ आम्ही सकल हिंदू हिंदू, बंधू बंधू, त्या राष्ट्राचे, या भारत मातेचे पुत्र, त्या भारत मातेच्या चरणी ही सेवा, त्या भारत मातेच्या चरणी. म्हणून वंदे मातरम गाईन. जय जयकार करतो आणि वंदे मातरम गातो. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की, राजा शिवछत्रपती महाराज की, राजा शिवछत्रपती महाराज की, भारत माता की, भारत माता की. वंदे 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 मातरम. वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं. वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं
पुल्लकुसुमित द्रुमदल शोभिने सुहासिने सुमधुर भाषिणी सुखदा वरदा मातरम वंदे मातरम. कोटी कोटी कंठ कल कल निनाद कराले कोटी कोटी भुजई घृतखर करवाले अबला के नमाये तबले बहुबाल धारिणी नमामि तारिणी रिपुदल वारिणी मातरम वंदे मातरम. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम वंदे मातरम. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमल दल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं. श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणी भरणी मातरं वन्दे मातरं वन्दे वन्दे मातरं. भारत माता की वंदे. धन्यवाद.